प्रत्येकाला असतं ना की मला जॉब करायचा आहे. सो माझी सुरुवात जॉबमधनं झाली. 10 वर्ष मी आय टीमध्ये जॉब केला आणि आय टी जे जॉब करतात त्या प्रत्येकाचं संध्याकाळी 4 नंतरचं स्वप्न असतं की मला चहाची टपरी टाकायची. म्हणजे तुम्ही आत्ताचे टॉपचे कोणताही क्रिएटर पाहिला ना, कोणताही म्हणतोय मी, अगदी इंडियन असेल किंवा बाहेरचा असेल, त्याचे ते सगळ्यांचे तुम्ही पहिले 10 व्हिडिओ पाहिले ना, तुम्हाला असं वाटलं कशाला करतोय. पण महाराष्ट्र ज्याला आपण सगळ्यात चांगलं राज्य म्हणतो, तिथं बिग बॉसचा विनर ज्यावेळी सूरज चव्हाण होतो, तर तो फक्त करेजच्या भरोशावरती की मी करणार, लोकांना काय म्हणायचं ते म्हणून. आणि हे सगळीकडे मॅटर करतो. राजकारणात पण तुम्ही काही नावं अशी बघाल ज्यांना काही येत नाही. मला कॅमेरा पुढे बोलायचं, मला नेता व्हायचं, आणि ते नेते आहेत. पण तेव्हानंतर एक चॅलेंज कळालं की किल्ल्यात चढणं हेच मोठं चॅलेंज आहे, आणि मग चढत ते शूट करणं हे दुसरं चॅलेंज. त्यात प्रत्येक सीझनला म्हणजे किल्ले एक्स्ट्रीम असतात. पाऊस सगळ्यात जास्त किल्ल्यांवरती पडतो, ऊन सगळ्यात जास्त किल्ल्यांवरती असतं, आणि थंडी पण सगळ्यात जास्त किल्ल्यांवरती असते. तर स्वतःला तेवढं फिट करणं हेच पहिलं चॅलेंज. इथून सुरुवात. मग एक तर किल्ल्यांचं काय असतं ना, उन्हाळ्यात ते चांगले वाटतात तुम्हाला सकाळी संध्याकाळी, आणि पावसाळ्यात तुम्हाला ते कायम चांगले वाटतात. पण पावसात शूट करणं चॅलेंज आहे, कारण वॉटरप्रूफ माईक ही कन्सेप्ट अजून पण नाहीये. तुम्हाला न लाजता बोलता आलं पाहिजे. तुम्ही हायवेला उभा आहे, गाड्या चाललं तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, हे कळालं. सो असं 24 चॅनलला 24 गोष्टी शिकवल्या. सो एक गोष्ट शिकत जॉब केला, बिझनेस केला, मग युट्यूब ट्राय केलं, इंस्टाग्राम ट्राय केलं. सगळं फ्लॉप झाल्यानंतर मग जे प्रोडक्ट तयार झालं ते स्पायसी केक होतं. काही गोष्टी अशा आहेत ना, ज्यात तुम्ही किती वेळा पडलात ना, तर कोणतरी येतो, एक जण मोटिवेशन देऊन जातो. ते शेअर मार्केटला असतं ना वेगळंच आयुष्य, की आज 50,000 रुपये प्रॉफिट काढला, ठीक आहे, 2-3 दिवस गेले लॉसमध्ये. सर तसं मोटिवेशन युट्यूबमध्ये, कारण युट्यूब किंवा ओव्हरऑल सोशल मीडिया रोज बदलतोय. आपण असं ना, रात्री 11 वाजता झालं आपण बघतो की अरे त्या दुकानाबाहेर कुत्रं झोपलं, चावलं तर. ही रियालिटी आहे. रियालिटी हे नाही की किती सुंदर रात्र आहे, चंद्र चमकतोय, तारे आले. ही रियालिटी नाहीये. आपण असं बोलतच नाही. तर त्यात एक वाक्य होते की कुबड्या खवीसचं जॅकेट. सो लोकांना रिलेट झालं, हा तो तसंच घालायचा. त्यावरती त्या व्हिडिओला 6 मिलियन व्ह्यूज होते. त्यानंतर आम्ही KFCचा व्हिडिओ केला. तर ते KFCच्या व्हिडिओमध्ये एक असा पीस होता, त्याचा डायलॉग असा होता की हा नेमका कोंबडीच्या कुठल्या पार्टचा पीस हेच माहिती नाही. ऍक्च्युअली तो पीस तसंच होता. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारी लोक आपल्याला खूप काही गोष्टी शिकवून जातात, आणि आजही आपण तसंच काही शिकणार आहोत. आत्ता जर आपण पाहिलं तर सोशल मीडियाचा बूम सर्वत्र असलेला आपल्याला आढळतो. सोशल मीडिया नेमकं काय आहे? एवढं सोशल मीडियावरती असणारे हे इन्फ्लुएन्सर्स कशा पद्धतीनं इन्फ्लुएन्स करतात, त्यांचा इन्फ्लुएन्स नेमका कसा होतो, सोशल मीडियामध्ये असणाऱ्या या इन्फ्लुएन्सरची लाईफ नेमकी कशी असते, कशा पद्धतीनं यांना अर्थार्जन होतं किंवा लाईफ कशी चालते, याविषयी आज हा पॉडकास्ट तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला किंवा माहिती द्यायला मदत करणार आहेत. या पॉडकास्टमधून आज जे काही अनेक लोक इन्फ्लुएन्सर बनू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा खूप सारे काही इन्साईट मिळणार आहेत. सो सोशल मीडियाबद्दलचं आणि इन्फ्लुएन्सरबद्दलचं लाईफ जाणून घेण्यासाठी जरूर शेवटपर्यंत हा पॉडकास्ट पहा, आणि शिवाय कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत, त्या ऊर्जा देतात, किंवा ज्या काही गोष्टी अजून तुम्हाला माहिती हव्यात त्याची सुद्धा माहिती तुमच्या कमेंटमधून मिळत असते. मग चला तर स्वागत करूया. आज आपल्याला जे गेस्ट लाभलेले आहेत ते असेच महाराष्ट्रामधून खूप चांगले मराठीमधून कॉन्टेंट क्रिएट करतायत, आणि एक खरं तर एक उमदं व्यक्तिमत्व मी म्हणेन की खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगला अचिव्हमेंट ॲज अ सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून केलेला आहे. अगदी पती पत्नींनी मिळून हा उभा केलेला जो काही मी म्हणेन की उभं केलेलं हे जे काही साम्राज्य आहे त्याबद्दलची जाणीव आपण करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. चला तर मग स्वागत करूयात मनोज सरांचं. मनोज सिंगुस्ते सर, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. सो स्पायसी किक, खरं तर नावातच स्पाइस आहे, म्हणजे नावच असं काहीतरी भन्नाट आहे असं मला वाटतं. सो तुमचा या क्षेत्रातला अनुभव, म्हणजे इकडे यायच्या आधी, स्पायसी किक सुरू करायच्या आधी तुमचा अनुभव काय, सोशल मीडिया याबद्दल तुम्हाला काय वाटत होतं, आणि कशा पद्धतीनं तुम्ही इकडे एंट्री केलीत त्याबद्दल माहिती मिळाली तर बेटर. प्रत्येकाला असतं ना की मला जॉब करायचा आहे. सो माझी सुरुवात जॉबमधनं झाली. 10 वर्ष मी आय टीमध्ये जॉब केला, आणि आय टी जे जॉब करतात त्या प्रत्येकाचं संध्याकाळी 4 नंतरचं स्वप्न असतं की मला चहाची टपरी टाकायची. सो सेम की जो जॉब करतो त्याला वाटतं की बिझनेस चांगला आहे. सो ते डिस्कशन व्हायचे, आणि 2020 मध्ये ऍक्च्युली तसं झालं. मी म्हटलं तर बस झालं जॉब आणि बिझनेस करायचा. सो ते मोटिवेशन असतं ना क्विक. बरोबर. सो बिझनेस सुरू केला, आणि कोविड सुरू झाला. सो मी कोविडमध्ये बिझनेस केला 4 वर्ष, जेव्हा सगळं बंद होतं त्यावेळी.
त्यामुळे तो बिझनेस प्रॉपर लॉसमध्ये गेला. पण ते बिझनेसने एक शिकवलं की मार्केटमध्ये अटेन्शन जर तुमच्याकडे म्हणजे लोक तुम्हाला ओळखतात आहे, लोक तुम्हाला पाहतात आहे, तर तुम्ही पैसे कमवू शकता. आणि पूर्ण कोविडच असा गेला की आपण सगळ्यांनी कॉन्टेंटच पाहिलं. आपण OTT पाहिलं, आपण युट्यूब पाहिलं, आपण इंस्टाग्राम पाहिलं. तर मला एक कळलं की ही जी स्क्रीनवरची लोक आहेत ना, यांचं एक वेगळं आयुष्य आहे. जेव्हा सगळं जग बंद आहे तेव्हाही सुरू आहेत. बरोबर. सो ते एक मोटिवेशन होतं की स्क्रीनवरती जर गेलं तर अपॉर्च्युनिटी मिळतील. आणि मी स्वतः डिजिटल मार्केटिंग करायचं, तर मला इन्फ्लुएन्सरचं महत्व माहिती होतं. म्हणजे जेवढं आमचं पूर्ण ऑफिस मिळून पैसे कमवायचं, तेवढा एक इन्फ्लुएन्सर घेऊन जायचा एका व्हिडिओचे. आणि आपण आकडे ऐकतोच की या युट्यूबरने हे केलं ते केलं, मला इथे चांगलं वाटायचं. पण असं नव्हतं की मी ते 2024 नंतर चॅनल सुरू केलं. याच्या आधी 2013 पासून मी एक एक चॅनल सुरू करतोय. 13 पासून 13ला पहिलं चॅनल सुरू केलं तर गड किल्ले फिरायचं. पण तेव्हा गॅजेट तेवढे चांगले नव्हते, तेव्हा अँड्रॉइड वगैरे शूट करायचो आम्ही. पण तेव्हा नंतर एक चॅलेंज कळालं की किल्ला चढणं हेच मोठं चॅलेंज आहे. आणि मग चढत चढत ते शूट करणं हे दुसरं चॅलेंज. त्यात प्रत्येक सीझनला म्हणजे किल्ले एक्स्ट्रीम असतात. पाऊस सगळ्यात जास्त किल्ल्यांवरती पडतो, ऊन सगळ्यात जास्त किल्ल्यांवरती असतं, आणि थंडी पण सगळ्यात जास्त किल्ल्यांवरती असते. तर स्वतःला तेवढं फिट करणं हेच पहिलं चॅलेंज. इथून सुरुवात. मग एक तर किल्ल्यांचं काय असतं ना, उन्हाळ्यात ते चांगले वाटतात तुम्हाला सकाळी संध्याकाळी, आणि पावसाळ्यात तुम्हाला ते कायम चांगले वाटतात. पण पावसात शूट करणं चॅलेंज आहे, कारण वॉटरप्रूफ माईक ही कन्सेप्ट अजून पण नाहीये. मग अगदी बरोबर. माईक लावून फिरणं, प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला स्टेप्स अशा प्रॉपर सिमेंटच्या नाही मिळत, तुम्हाला दगडा धोंड्यातनं जाऊन वर पोचायला लागतं. हे सगळे चॅलेंज प्रत्येक चॅनलने एक एक शिकवले. की तुम्हाला रेसिपीज बनवायच्या तर तुम्हाला जेवण बनवता आलं पाहिजे, तुम्हाला गड किल्ले चढायचे असतील तर तुमच्यात ती कॅपॅसिटी पाहिजे, ट्रॅव्हल ब्लॉग्स करायचे असतील तर पहिलं तुम्हाला फिरायची आवड पाहिजे, तुमच्याकडं फिरायला तेवढे. आता आपलं काय होतं ना, आपण इथून गावाला गेलं की थकून झोपतो, मग कसं ट्रॅव्हल ब्लॉग होणार. सो 300 किलोमीटर ट्रॅव्हल, त्या ट्रॅव्हलमध्ये तुमच्याकडे एनर्जी पाहिजे, तुम्हाला न लाजता बोलता आलं पाहिजे. तुम्ही हायवेला उभा आहे, गाड्या चाललं तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, हे कळालं. सो असं 24 चॅनलला 24 गोष्टी शिकवल्या. की व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओ चालत नाही, तुम्हाला लोकांशी बोलायला लागतं. असं नाही का काहींचं असतं की मला नाही यायचं कॅमेरा पुढं, मी व्हॉइस ओव्हर करतो, ते पण नाही चालत. सो एक एक गोष्ट शिकत शिकत जॉब केला, बिझनेस केला, मग युट्यूब ट्राय केलं, इंस्टाग्राम ट्राय केलं. सगळं फ्लॉप झाल्यानंतर मग जे प्रोडक्ट तयार झालं तेच स्पायसी होतं. वा, म्हणजे हा एक दिवसाचा जर्नी नाहीये, तर हा अनेक वर्षांचा तप होता. त्यानंतर खरं तर एक इन्फ्लुएन्सर क्रिएट होतो. मला आवर्जून ऑडियन्सला सांगायला आवडेल की इन्फ्लुएन्सर म्हणजे बरेचदा असं वाटतं की एखादी रील पाहिली की असं वाटतं की वाव यार काय भारी लाईफ आहे, बट ते भारी नाही, त्याच्या पाठीमागचा संघर्ष पण खूप भारी आहे. तो भारी संघर्ष आहे खरं तर. आता हा तुम्ही जेव्हा सुरुवात केलीत, सो सुरुवातीच्या काळामध्ये जे फेल्युअर्स आले, मग असं वाटलं नाही की नाही यार इकडे काही मजा नाही आणि गिव्हअप करावं, जाऊ दे? काही गोष्टी अशा आहेत ना, ज्यात तुम्ही किती वेळा पडलात ना, तर कोणतरी येतो, एक जण मोटिवेशन देऊन जातो. ते शेअर मार्केटला असतं ना वेगळंच आयुष्य, की आज 50,000 रुपये प्रॉफिट काढला, ठीक आहे, 2-3 दिवस गेले लॉसमध्ये. सर तसं मोटिवेशन युट्यूबमध्ये, कारण युट्यूब किंवा ओव्हरऑल सोशल मीडिया रोज बदलतोय. युट्यूब जे 10 वर्षांपूर्वी होतं आणि जे आज आहे, म्हणजे 10 वर्षापूर्वी ज्या टिकटॉकवाल्यांनी पण ज्यांनी सुरुवात केली ना, त्यांचं पण आयुष्य बदललेलं आहे. त्यांनी काही क्रिंज कॉन्टेंट केलं असेल, बट स्टिल आज जे ते आयुष्य जगतं ते वेगळं आहे. बरोबर. सो ते मग रोजचं मोटिवेशन कोण पण देऊन जायचं. मला असं वाटायचं की ठीक आहे, आपलं हे चुकलं, आता हा ट्राय करून बघू. फक्त माझी एक सगळ्यात मोठी चूक काय होती, दुसऱ्यांचं कॉपी करणं. की हा ट्रॅव्हलचे व्हिडिओ करताना आपण पण करूयात, किंवा हा कॉमेडी करतोय ना, मला जमते का नाही ते नाही पाहिलं, आपण पण करायचे. किंवा अरे मंत्रांचं चॅनल आहे, मंत्रांना कसले व्ह्यू येत राहू, 700 मिलियन व्ह्यूज किंवा 1 करोड व्ह्यूज 3 दिवसात. लोक मंत्र ऐकतात ना सकाळी बरोबर. मी ते पण ट्राय केलं. चूक ही होती की जे येत नाही ना ते अजिबात ट्राय नाही करायचं, ही सगळ्यात मोठी चूक. दुसरं असं की तुमच्यात काही न्यूनगंड असू द्या, तुम्ही दिसायला खराब आहे, तुमचा आवाज खराब आहे, तुमची पर्सनॅलिटी कशी, काहीच मॅटर नाही करत सोशल मीडियावरती. तुम्हाला जे येतं ना ते मॅटर करतं. म्हणजे मला जर रांगोळी काढता येते आणि माझ्या डोक्यात जर 50 विचार असतील ना, मी पुरुष आहे किंवा मी इंजिनियर आहे, मी हे केलंय, मी ते केलंय, मी रांगोळी कशी काढू, सगळे काय म्हणतील, तुम्ही संपले. ऍक्च्युली तोच पॉईंट आहे. तुम्हाला रांगोळी काढता येतं, तुम्ही स्क्रीनवरती या आणि ते काढून दाखवा, तिथं तुमचं आयुष्य बदलणार. चूक हीच होती, दुसऱ्यांचं बघून ते ट्राय करणं, स्वतःला जे येतं ट्राय. माझं सगळ्यात मोठी खासियत काय ना, मला असं टॉन्ट मारून बोलायला आवडतं का त्याला. हा जन्मच पुण्याचा, त्यामुळे त्याचं इनबिल्ट आहे. एखाद्याचे मापा काढणं, त्याला मागून नावं ठेवणं, वॉसिप करणं, साड्या चुगल्या करणं. आणि मी हेच कॉन्टेंटमध्ये उतरवलं मग, की एखाद्या ठिकाणी चाललोय ना, त्याच्याबद्दल फक्त चांगलं नाही बोलायचं, रिअल बोलायचं. सगळं चांगलं होतं पण चटणी काय जमले नाही आला, पण लोकांना ते आवडलं.
आणि प्रत्येकाचे विचार तेच असतात, भले ऑन स्क्रीन किंवा माणसांच्या पुढे आपण बोलतो की खूप छान छान, मागं आपण तेच बोलतो, सगळे तेच बोलतात. मुळात माणसाचा स्वभाव जज करणं आहे. ते जज करणं, सार्कास्टिक बोलणं, टोचून बोलणं मी कॅमेरावर आणलं आणि ते सुरू झालं. इतकं सिम्पल होतं. ग्रेट. माझे कोच मला नेहमी सांगतात की बी ॲज इजिंग, म्हणजे जसे आहात तसे तसे लोकांसमोर जा. हम्म. मला एक गोष्ट आठवते, सूरज चव्हाण. हो. खरं तर तुम्ही जे आता सांगितलं नाही, खूप रिलेट झालं. म्हणजे हम्म. मराठी बिग बॉसचा विनर होणं आणि विनर होण्यासारखं त्या व्यक्तिमत्वाकडे काय आहे का, तर तसं पाहिलं गेलं तर काहीच नाही. काहीच नाहीये. आहे काय, तर तो प्रामाणिकपणा जसा आहे आणि स्वतःला स्वीकारलं, मी असा आहे ना, मी असा आहे. लेट पीपल डिसाइड की मला ऍक्सेप्ट करायचं नाही करायचं. एक्झॅक्टली. मला वाटतं की लोक इथेच चुकतात की स्वतःलाच आधी अंडरएस्टिमेट, म्हणजे स्वतःला ते स्वतः स्वीकारत नाहीत. मनात डाऊट असतो, रे मग कोणी बघेल का, मग कसं लोकांना कसं वाटेल. सो सेल्फ डाऊटच मला वाटतं की त्यांना या गेम मधनं आउट करतो. सेल्फ डाऊट पेक्षा हेच की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. म्हणजे तुम्ही आत्ताचे टॉपचं कोणताही क्रिएटर पाहिला ना, कोणताही म्हणतोय मी, अगदी इंडियन असेल किंवा बाहेरचा असेल, त्याचे ते सगळ्यांचे तुम्ही पहिले 10 व्हिडिओ पाहिले ना, तुम्हाला असं वाटलं कशाला करतोय. पण महाराष्ट्र, ज्याला आपण सगळ्यात चांगलं राज्य म्हणतो, तिथं बिग बॉसचा विनर ज्यावेळी सूरज चव्हाण होतो, तो फक्त करेजच्या भरोशावरती की मी करणार, लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. एक्झॅक्टली, दिस इज द. आणि हे सगळीकडे मॅटर करतं. राजकारणात पण तुम्ही काही नावं अशी बघाल ना ज्यांना काही येत नाहीये, मला कॅमेरा पुढे बोलायचं, मला नेता व्हायचं, आणि ते नेते आहेत. ॲब्सोल्युटली. हे व्यवसायात पण आहे. सो सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच आहे की आई काय म्हणाल, भावकी काय म्हणाल, बायको काय म्हणाल, सासरवाडी काय म्हणाल, शेजारचे काय म्हणतील, संपले. ते काहीच नाही म्हणत मुळात, आपलंच वाटतं की ते काय म्हणतील. अगदी अगदी बरोबर. खूप सुंदर मुद्दा सांगितलात. पण ही सुरुवात करताना ना, जसं तुम्ही सांगितलं की मला फेल्युअर आलं, मी पुन्हा उभा राहिलो, फेल्युअर आलं, मी पुन्हा उभा राहिलो. पण उभं करत असताना आज प्रत्येक व्यक्तिमत्वाला असं वाटत असतं की यार मला कुठून तरी बॅकअप हवाय, मग तो फायनान्शियल बॅकअप असो किंवा मॉरल बॅकअप असो. सो तुम्ही एवढ्या वेळेला फेल झाला, तेवढ्या वेळेला सुरुवात केली, व्हॉट अबाउट द फायनान्स. मग त्यावेळेला वाटलं नाही की माझ्याकडे कॅमेरा चांगला नाही, माझ्याकडे माईक चांगला नाही, मग मी कसं करू शकेल. आणि मग म्हणजे थोडक्यात काय, अनेक लोकांना अडवणारी आत्ताची जी परिस्थिती ती कोणती, की माझ्याकडे माईक नाही, माझ्याकडे एडिटिंगसाठी चांगलं सेटअप नाहीये, माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाही. सो हाऊ यू मॅनेज. तेच एक स्किल आहे की तुमच्याकडे आत्ता जे आहे त्यात सुरू झालं पाहिजे, त्यानं सुरुवात करा. म्हणजे मी जर म्हणले की माझे 6 ऍप्स आल्यानंतर मी कॉन्टेंट सुरू कराल, तर मग ते कधी सुरू नाही होणार. आत्ता जर तुम्ही ढेरे घेऊन सुरुवात केली तर तुमच्याकडे 2 पैसे येतील स्वतःला मेंटेन करायला. आता मी जे कॅमेरा वापरतो त्याची कॉस्ट 15 लाखांच्या पुढे असेल ऑलमोस्ट, आता जे पाहिलं सेटअप पाहिलं तर. आणि आमचा पहिला व्हिडिओ म्हणजे 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आम्ही त्या आयफोनने शूट केला, ज्याचे 12 EMI बाकी होते, त्याच महिन्यात घेतलेला. आणि तोही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये घेतलेला, तो 47ला मिळालेला, 47,000. तो सुरुवात अशीच असते प्रत्येकाची. कुठून तरी काहीतरी जुगाड पाहिजे. नसेल तर तुम्हाला मागायची हिंमत पाहिजे. पहिला माईक मी जो वापरलेला 2 व्हिडिओला, तो मित्राकडनं घेतला होता. सुरुवात अशीच असते प्रत्येकाची. बरं, सुरुवातीलाच तुम्ही 20 लाख रुपये इन्व्हेस्ट करून युट्यूब सुरू करताय तर तुम्ही संपणार. कारण तुमच्यावरती प्रेशर आहे मग की एवढं सगळं महागाचं घेतलंय तर मग वापरलं पाहिजे, व्हिडिओ चालेल का. माझ्याकडे काही नव्हतंच, तर प्रेशरच नव्हतं ना. बेसिक आयफोन जो माझ्या खिशातच पडलाय तोच वापरायचा आहे. सो मी तर म्हणेल की सुरुवात करताय ना तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पाहिजे, कमीत कमी म्हणजे ऑलमोस्ट नसलीच पाहिजे. एकदा तुम्ही इम्प्रूव्ह झाले ना, तुमचा आवाज इम्प्रूव्ह झाला, कॅमेरा प्रेझेन्स, स्टोरी रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग, सगळे प्रॉब्लेम्स का, मग काही खर्च करा. सो सुरुवात अशीच ठेवली पाहिजे किंवा मी ठेवली की जे खिशात आहे तिथून सुरुवात करायची. जमलं ठीक आहे, फेल झालं ठीक आहे, आपण फेल होता चालू आहे, त्यात काय नवीन आहे. व्हेरी गुड. सो बरेचदा लोकांना ॲटोनोफोबिया म्हणजे सुरुवात करण्याचंच भीती वाटत असते, की बरेचदा मिस्टर किंवा मिसेस परफेक्टनिस्ट बनण्याचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं की आयुष्यात कोणीच कधीच त्या क्षेत्रात उतरल्याशिवाय परफेक्ट होत नाही. सो तुम्हाला परफेक्शन या प्रवासामध्येच मिळालं आणि प्रवासामध्येच यश मिळालं असं म्हणतात. पहिला व्हिडिओ जेव्हा तुम्ही बनवलाच स्पायसी किकला, सो त्यावेळेचा तुमचा अनुभव काय होता, त्यावेळेची तयारी काय होती आणि काय अनुभव घेऊन, काय लर्निंग्स घेऊन त्यावेळेला तो व्हिडिओ आणि ते चॅनल सुरू केलं तुम्ही? तो एक व्हिडिओ आहे जो प्लॅन न करता बनवला होता, तो रिअल होता. फोन घेतलाय. आता प्रत्येकाला काय असतं, जो आयुष्यात पहिल्यांदा आयफोन घेतो, घ्यायच्या आधी सगळे आयफोनला शिवाय घालतात, मी त्यातलंच होतो की 70,000चा कुठे फोन असतो का. घेतल्यानंतर म्हटलं तर एवढं घेतलंच आहे, ते नाईट मोड चेक करू, की रात्री कसं शूट करतं. मग मी बायकोसोबत गेलो, आम्ही शूट केलं. आता इथं कसं आहे ना, मी कॉन्टेंट नव्हतं बनवत, मी शूट करत होतो. मग काहीतरी जोडलं, म्हटलं याची स्टोरी बनवायची, ती रिअल स्टोरी केली. की 11 वाजलेत, दुकानांच्या बाहेर कुत्रे झोपलेत,
क्लिअर. मोमोज खायला गेलो, मोमो एकदम फालतू होते, जे होतं ते सगळं रिअल सांगितलं आणि तो व्हिडिओ 4 मिलियन गेला. हो. म्हणजे माझ्या आयुष्यात कधीच एवढे व्ह्यूज आलेले होते ते त्या व्हिडिओला आले, ज्यात आम्ही काहीच एफर्ट नाही टाकले. सो मला कळलं की एफर्टलेस जे कॉन्टेंट आहे, जे प्रत्येकाला वाटतं ना की हा खराब पण म्हटलं पाहिजे, ते व्हायरल झालं. जेन्युइन थोडक्यात. जेन्युअन जे तुम्हाला वाटतं ना. आपण पण असं नाही का रात्री 11 वाजता झालो आपण बघतो की अरे त्या दुकानाबाहेर कुत्रं झोपलं चावलं तर. ही रिअलिटी आहे. रिअलिटी हे नाही की किती सुंदर रात्र आहे, चंद्र चमकतोय, तारे आले. ही रिअलिटी नाहीये. आपण असं बोलतच नाही. आणि मी याच चुका केल्या होत्या. म्हटलं ना की मी याच चुका केली, आर्टिफिशियली सगळं करत चाललो होतो. रिअलिटी हीच होती. ती रिअलिटी दाखवली तेच चाललं. दुसरा व्हिडिओ आम्ही जुडिओचा केला होता. तर जुडिओच्या व्हिडिओमध्ये एक जॅकेट होतं, तर त्या जॅकेटला हात नव्हते जीन्सच्या कपड्याचं. तर त्यात एक वाक्य होते की कुबड्या खवीसचं जॅकेट. सो लोकांना रिलेट झालं, हा तो तसंच घालायचा. त्यावरती त्या व्हिडिओला 6 मिलियन व्ह्यूज होते. त्यानंतर आम्ही KFCचा व्हिडिओ केला. तर ते KFCच्या व्हिडिओमध्ये एक असा पीस होता, त्याचा डायलॉग असा होता की हा नेमका कोंबडीच्या कुठल्या पार्टचा पीस हेच माहिती नाही. ऍक्च्युअली तो पीस तसंच होता. त्या व्हिडिओला युट्यूबला 4 मिलियन आणि इंस्टाग्रामला 2 मिलियन व्ह्यूज होते. हा तिसरा व्हिडिओ केल्यानंतर आम्हाला कळलं की एक चॅनल बनवलं पाहिजे हे 3 व्हिडिओ टाकायला. आणि मग ते नाव पण असं आले की इंस्टाग्रामचं असं की सगळे नावं गेलेले, तुम्ही काही टाका, सगळे युजरने वापरलं असत. मग असं झालं की एक म्हटलं स्पायसीच्या पुढे काहीतरी चेक करू. सो 20-30 नावं टाकल्यानंतर स्पायसी किक हे असं एकच नाव भेटलं, ज्याच्या पुढे अंडरस्कोअर लावायची गरज नाहीये, 2 नावं जोडायची गरज नाही. म्हटलं ठीक आहे, हे ओके. कारण तेव्हा तो बिझनेस नव्हता की तेव्हा चॅनल नव्हता ना. म्हटलं हे चालून जाईल. आणि म्हणजे त्यानंतरचे सगळे व्हिडिओ म्हणजे ऑलमोस्ट 18 व्हिडिओ सगळे 2-2 मिलियनच्या पुढे गेलेले. सो सुरुवात अशी येते की ठरवून नव्हती, काहीच नव्हतं, जस्ट सुरुवात. म्हणून म्हटलं की केलं पाहिजे, होतं आपोआप. सुंदर, अप्रतिम. म्हणजे तुम्ही सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे. आणि जज न करता जे आहे तसं सुरुवात करा. लेट पीपल जज. लोकांना जज करू दे तुमच्याबद्दल. येस. आपल्याला फक्त हेच वाटतं की सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. आता आपण पुण्यात राहतो, तुम्ही PCMCत फक्त घराबाहेर आज पडलात ना, तुम्हाला जी माणसं दिसतील ना रोडला, उद्या नवीन दिसणार. तुम्ही ज्या सोसायटीत राहता तिथं पण तुम्हाला नवीन माणसं दिसतील. एवढं जग स्पीडनं बदलते आणि इतके लोक आहेत जगात. आपण ऍक्च्युअली खूप जास्त विचार करतो. नाही, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण विनाकारण जास्त विचार करतोय. लोकांना तुमच्याबद्दल विचार करायला वेळ नाहीये. लोक आपल्याबद्दल पॉझिटिव्ह असतात. ऍब्सोल्युटली. तुम्ही कधीही पाहिलं ना की आपल्याला वाटतं ना की हा माणूस माझ्याबद्दल काय विचार करतो, ऍक्च्युअली तो पॉझिटिव्ह विचार करत असतो, तो चांगला विचार करतो. आपलं माइंड निगेटिव्ह असतं, आपल्याला वाटतं हा तोही निगेटिव्हच आहे. आपण लाल रंगाचा चष्मा घातला की जगही लाल रंगाचं. जगही लाल दिसतं. ग्रेट. यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की तुम्ही चॅनल सुरू केलं, पण याकडे बिझनेस म्हणून पाहिलं जात होतं का त्यावेळेला? तुम्ही बिझनेस म्हणून ही गोष्ट स्टार्ट केलीत का? नाही, सुरुवात बिझनेस म्हणून नाही झाली. आणि बिझनेसमध्ये कन्वर्ट होताना पण ती बिझनेस म्हणून नाही झाली. जे पहिलं आम्हाला जे काम मिळालं पेड, त्याची कॉस्ट होती 1,000 रुपये, साताऱ्याला जाऊन व्हिडिओ शूट करायचा. सॉरी 1,700 रुपये होती. एजन्सीने 1,000 रुपये घेतले आणि आमचा जायचा खर्च 1,000 रुपये झाला. सो आम्ही -300 मध्ये तो व्हिडिओ केला होता. सुरुवात अशी आहे. महत्वाचा पॉईंट आहे, कारण लोकांना असं वाटतं की आता माझ्याकडे 10,000 मला फॉलोअर्स आहेत, मला लगेच कोणीतरी 10,000 रुपये द्यावं. पण मला वाटतं की ते सॅक्रिफाईस करायचं त्या कामासाठी, त्या आवडीसाठी, त्या पॅशनसाठी. म्हणजे काही गोष्टी सॅक्रिफाईस करून पुढे जावं लागतं. सो जेव्हा बिझनेस म्हणून किंवा फीज आकारून जेव्हा काही रील्स किंवा काही कॉन्टेंट तुम्ही बनवायला लागलात, ती सुरुवात कशी होती? म्हणजे आर यू ओके टू आस्क फॉर मनी? 100%. काय म्हणजे तो आस्क, कारण बरेचदा आपल्या डोक्यात एक व्हॅल्यू असते आणि व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा एक लिटल वाईज असतो. यार मी 10,000 मागितले तर कोण देईल का मला? मी 1,00,000 मागितले तर कसे देतील? सो तो स्वतःचा एक लिटल वाईज आतमधून असतो. तुमच्या बाबतीत काय होतं फर्स्ट जेव्हा मनी मागत होता त्यावेळेला? यावेळी यात त्यांना 2 सेगमेंट असतात. एक सेगमेंट ते समजा आपण दोघं एकच कॉन्टेंट करतोय, तर मला प्राइस तुमच्या हिशोबाने डिसाईड करायला लागते. आणि जर माझं कॉन्टेंटच युनिक आहे किंवा माझ्याकडं मला ऑप्शनच नाही आहे मार्केटमध्ये, तर मी प्राइस ठरवतो. जसं भुवन बाम जो इंडियाचा टॉपचा युट्यूबर आहे, तर तो प्राइस डिसाईड करतो की मी किती घेणार. पण याच कम्पेअरमध्ये तुम्ही जेव्हा बाकीचे युट्यूबर्स बघता जे सेम टाईपचं कॉन्टेंट करतात, ज्यांचे सेम फॉलोअर्स आहेत किंवा सेम कॅटेगरी, त्यांच्यामध्ये बघ प्राइस कॉम्पिटिशन असते की हा 10,000 घेतोय तर मी 8 मध्येच करतो, मी 7 मध्ये करतो, मी 12 मध्ये करतो मॅक्स. हे असं चालतं. सो इट्स युअर क्वालिटी. हा, इथं काय झालं की फूड ब्लॉगिंग मध्ये जे मी ट्राय केलं स्टोरी टेलिंग, ते बाकी कोण करत नव्हतं. तसं एक प्लस पॉईंट झालं की मी जी अमाऊंट मागेल ती मला मिळायची. नंतर असं झालं की एका लेवल नंतर मला कुठेतरी वाटलं की नाही, आपला बिझनेस मनच्या हिशोबाने पण विचार करावा लागेल
की यांना पण बर्डन नको वाटायला, यांचा बिझनेसही प्रमोट झाला पाहिजे, पैसे काय आज ना उद्या कमवू. सो आता आम्ही ती फीज करतोय जी त्यांनाही परवडते आणि आमच्याही फॉलोअर्सला आपण म्हणतो ना की सगळ्या कॉन्टेंटला ती कुठेतरी मॅच करते. कारण विन विन सिच्युएशन. विन विन सिच्युएशन. कारण माझे जितके फॉलोअर्स आहेत तेवढी अमाऊंट जर मागितली तर मला कामच नाही मिळणार. म्हणजे त्याचा एक रेशो असतो, तुमच्या ऍव्हरेज मागच्या 10 व्हिडिओ डिवाइड बाय 10 करायचं असतं. तर तेवढे फीस तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर 3 लाख व्ह्यूज येतात ते ऍव्हरेज, तर तुम्ही 30,000 रुपये घेऊ शकता. एक बेसिक स्टँडर्ड असते. युट्यूबला ही किंमत जास्त असते. युट्यूबला ऍक्च्युली 0.5 किंवा 0.25 असते. म्हणजे 1 लाख व्ह्यूज झाले तर तुम्ही 50,000 रुपये घेऊ शकता. इतपत पण युट्यूबला आहे, पण हे मराठीत नाही चालत. सो मग आता विन विन सिच्युएशन सुरू आहे. व्हेरी गुड. पण पहिल्यांदा जेव्हा जसं पहिला एक्सपिरियन्स सांगितलं की फक्त 1700 रुपये -300 रुपयामध्ये व्हिडिओ केला तुम्ही, सो त्या एक्सपिरियन्स नंतर म्हणजे मनातला थॉट काय होता? की खाऊन पण लोक पैसे देतात, की जायचं जेवायचं आणि त्याचे पैसे मिळतात. हाच एक मोठा डोपामिन हिट होता की आम काय जायचं, मोबाईल घेऊन जायचं, एवढं सगळं आपल्याला ते फ्रीमध्ये खायला देणार आणि वरून पैसे पण देणार 1000 रुपये. आणि जर मी 1000 रुपयाने व्हिडिओ करतोय, मी तुम्हाला त्यावेळेची सिच्युएशन सांगतो, तरी पण मी महिन्याचे 30,000 रुपये कमवतोय. आणि हा आकडा मोठा होता. जो बेरोजगार आहे त्याच्यासाठी हा आकडा मोठा असतो. 30,000 रुपये मला मिळतात दिवसभरात 1 तास काम करून. हे मोटिवेशन होतं. नंतर गोष्टी बदलत गेल्या. जसे व्हिडिओ व्हायरल झाले, फॉलोअर्सचे आकडे वाढले, लोकांना डिमांड वाढले, फेस व्हॅल्यू वाढली, त्यानंतर मग गोष्टी बदलत गेल्या. मग आम्हाला स्वतःला अपडेट करायला लागलं, तुमचे कॅमेरे अपग्रेड करणं, मग सगळ्या गोष्टी नंतर येत गेल्या. बट जे आहे त्यात जर तुम्ही पॅशनेट आहे ना की मला 1,000 रुपये मिळतील आणि खायला पण मिळणार आहे, आणि यात जर तुम्ही समाधानी आहे तर तुम्ही टिकले. तुम्ही म्हटले की नाही माझे 20,000 फॉलोअर, मी 4,000 रुपये घेणार, तुम्ही संपले. आत्ताचं मोमेंट एन्जॉय करता आलं पाहिजे, त्यातल्या बारीक बारीक गोष्टी एन्जॉय करता आल्या पाहिजे. सुपर. आत्ताचा मोमेंट एन्जॉय करता आला. खरंच खूप अप्रतिम. मला वाटतं की हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. काहीतरी वेगळं तुम्हाला इंडिकेशन देतोय. हा पॉईंट सेलिब्रेट करता आला पाहिजे आणि तिथे जर अडून बसलात तर अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून गेली. मग सांगेल अपॉर्च्युनिटी ग्रॅब करत गेलं पाहिजे. या सिच्युएशन मध्ये जेव्हा जॉब सोडलात, सो तेव्हा म्हणजे वाटलं होतं का की बाबा ठीक आहे, कारण बरेचदा मराठी माणसाला जॉब बरेचदा बांधून ठेवतो आणि एकदा नोकरीच्या त्या जाळ्यात माणूस अडकला की शक्यतो मग स्वतःकडे असणारा टॅलेंट त्याचा गंजून जातो आणि माणूस त्यातनं परत कधीच बाहेर पडत नाही. सो तुमच्या बाबतीत सुद्धा इथे सिच्युएशन, इव्हन तुम्ही पती पत्नीने जॉब सोडलात आणि इकडे आलात, ती जॉब सोडायच्या वेळची सिच्युएशन काय होती आणि मनातला असा कोणता थॉट होता की ज्यानं तुम्हाला मोटिवेशन दिलं जॉब सोडायला आणि मग तुम्ही पूर्ण वेळ इकडे करू शकलात? पहिलं मोटिवेशन हेच होतं की मी ज्या सेक्टरमध्ये काम करायचो, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, हे चालतं फक्त फॉरेनर्सच्या भरोश्यावरती. आपल्या इंडियात इन्व्हेस्टमेंट बँक नाही आहेत, UK USA असतील. सो माझ्यासाठी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा असलं काहीच नव्हतं. बँक सुरू आहे म्हणजे काम करायचंय. सो एक म्हणजे मी पूर्ण कल्चरपासून लांब गेलो ना, भारतीय कल्चर. दुसरं असं व्हायचं की भारतात कोणताही इव्हेंट झाला, मी याच्या आधी एका पॉडकास्टमध्ये बोललो की एखादी मैच जरी झाली ना, मला वाटायचं की शनिवार रविवार व्हायला पाहिजे. आज दिवस शक्य नाही मला जाणं. यातून मित्र तुटले, फॅमिलीत रिलेटिव्ह गेले. मग हे फ्रस्ट्रेशन किती वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. पैसे सुरुवातीला चांगले वाटले कारण जॉब चांगला होता, सॅलरी चांगली यायची. नंतर एक सिच्युएशन अशी आली ना की वाटलं की स्वतःला ना 6 महिने देऊन बघू, नाही जमलं तर आपल्याकडे डिग्री, एक्सपिरियन्स आहे, काय ना काय करू येतच. आणि वर्स्ट 2020 मध्ये ओला उबेर स्ट्रॉंग चाललेलं. म्हटलं आपला कार चालवायला ते आपण ओला चालू, पण एक ट्राय करूयात. सो ते मोटिवेशन होतं की, आणि ते ओला उबेरवाले 70-80 रुपये कमवायचे, स्टार्टिंग होते ना एकदम. म्हटलं आपण हे काम करायचं. आणि मला त्यांचं काम चांगलं का वाटायचं, प्रेशर नाहीये. एकतर मी होतो AVP, माझ्या अंडर जे लोक काम करायचे त्यांचं प्रेशर माझ्या डोक्यावरती, वरून डबल प्रेशर. बरं यात साऊथ इंडियन असत, बाहेरचे प्रत्येकाचं कल्चर वगैरे, प्रत्येक वेगवेगळ्या भाषेत शिवाय द्यायचा. तर ते ऐकण्यापेक्षा असं वाटायचं आपण एकदा हे ट्राय करूयात. आणि माझी एकट्याची स्टोरी नाहीये, कॉर्पोरेट जे जॉब करतात प्रत्येकाचं ऑलमोस्ट हेच आहे. फक्त एक प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या. आता आम्ही 3 भाऊ आहेत, तर आमच्या जबाबदाऱ्या सिटीवर ठीक आहे, सॉर्ट ऑफ आहे की दोघांनी काम केलं, एकाने 5-6 महिने गॅप घेतला, चालून जाईल. पण मी जेव्हा जॉब सोडला त्यावेळी EMI खूप होते माझ्यावरती. मला EMI ने जास्त मागे खेचला. तेव्हा एक गोष्ट कळली की जेवढे कमी EMI तेवढं आयुष्य चांगलं. ते झालं मॅनेज. सो मोस्टली EMI ची बेडी पायात असते आणि त्यामुळे मोस्टली जरी काही करावंसं वाटत असलं तरी त्या प्रेशरमध्ये करता येत नाही. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी स्वतःशी सुद्धा रिलेट करतोय. म्हणजे सिमिलर वे तुम्ही ओला उबेरचं बघितलं, मी टाटा मोटर्सला होतो आणि 2020 मी जॉब सोडला. 27 लाखांचं कर्ज असताना EMI सुरू असते घराचे, गाडीचे, आणि मग जॉब सोडलेला होता. आणि जॉब सोडल्यानंतर 4थ्या महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला. तर करायचं काय हा प्रश्न होता.
बट सोडण्याचं जे मोटिवेशन मलाही मिळालं तर त्यावेळेला मी हाच विचार केला की माझा 13 वर्षाचा टाटा मोटरचा अनुभव कुठे गेला नाही, माझं सर्टिफिकेट कुठे गेलं नाही. आणि अगदीच जर परिस्थिती आली तर म्हणलं केळाचा गाडा लावून पण 40,000 रुपये कमवेल. 100%. म्हणजे विथ दॅट थॉट मी टाटा मोटर्स सोडणार. आणि सेम की लेट्स ट्राय. आयुष्यात परत नाही वाटलं पाहिजे की यार मला बिझनेस करायचा होता, मला ते करायचं होतं आणि मी नाही करू शकलो. आणि विथ दॅट थॉट मी डिसाईड केलं की मला सोडायचं आहे. मी रिझाईन केलं आणि आय स्टार्टेड. सो ऑलमोस्ट म्हणजे टाइम Similar वेळ story. 2020ची आणि द स्टोरी सिमिलर आहे. खूप छान. बट यावेळेला म्हणजे जेव्हा तुम्ही युट्यूबर बनणार आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनणार आहे, हा डिसिजन घेतलात किंवा त्याचं काम चालू केलं तर घरच्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या? आमची फॅमिली असं समजा की कमी शिकलेली आहे आणि मला काय वाटतं जी लोक कमी शिकलेत ना ती जास्त मॅच्युअर असतात. वा. त्यांचं असतं की MBA केलंय आणि केळाचा गाडा लावला, त्यांना काही फरक पडत नाही. पैसे आणतोय, तुझं कोट बघतोय, दॅट्स इट, ओके. तू खुश आहे त्यात ओके. शिकलेल्या माणसाला 100 डाऊट असतात. अगदी 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 बरोबर. सो माझ्या आईचं शिक्षण 4थी आहे आणि तिने म्हणजे ती सिंगल पॅरेंट आहे. मी 7वीला असतानाच वडील गेले. सो तिचं स्ट्रगल मला माहिती आहे आणि तिचं काय नाही की पोरं खुश राहिले पाहिजे, दॅट्स इट. तिला एवढंच कळतं. तिला हे नाही कळत की MBA केलं म्हणजे फायनान्समध्ये काहीतरी केलं पाहिजे किंवा कोडिंग केलं पाहिजे किंवा काहीतरी तिला काही फरक पडत नाही. हे मला वाटतं हा फॅक्टर खूप मोठा आहे की पालकांच्या मुलांकडनं किती अपेक्षा आहेत. मुळात पालकांच्या अपेक्षा खालीच मुलं दबतात सगळे. ट्रू. आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा सुरनामध्ये असण्याचं प्रमोशन केलं आणि अशोक सराफांसोबत आमचं शूट होतं तेव्हा मी आईला घेऊन गेलो. आईनं आयुष्यात पाहिलेला सिनेमा अशोक सराफांचा आणि मी आईला प्रत्यक्ष अशोक सराफांना भेटवलं. त्यांनी भरपूर वेळ दिला आईला. मला वाटतं की ही अचिव्हमेंट आहे माझ्यासाठी की आईचं जे ड्रीम आहे सुंदर की अशोक सराफांना प्रत्यक्ष भेटते. अजून काय पाहिजे. तर मग मी म्हणलं की कमी शिकलेल्या लोकांच्या अपेक्षा कमी असतात, स्वप्न कमी असतात, आनंद छोट्या गोष्टींमध्ये असतो. हेच सगळ्यात चांगलं आहे. मला वाटतं की माझ्या आईचं शिक्षण हे आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट. ती कमी शिकली, तिची इच्छा होती की मुलांनी शिकलं पाहिजे. माझ्या आई जर डॉक्टर असती तर तिने मला मारून मारून डॉक्टर केला असतं, जे माझ्यात नाहीच आहे. हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. त्यामुळं काहीच फरक नाही पडला तिला. पोरानं जॉब सोडला काय, बिझनेस केला काय, युट्यूबर आहे काय, त्याच्यासोबत लोक सेल्फी घेत, तिला काहीच फरक पडत नाही. तिच्यासाठी पोरगच आहे. ग्रेट. मला वाटतं की कमी शिकलेल्या लोकांचं रिस्क टेकिंग कपॅसिटी जास्त असते आणि त्यामुळे ते सक्सेस होण्याचं पर्सेंटेज सुद्धा जास्त असतं. कारण त्यांनी शून्य बघितलेला असतो. एक्झॅक्टली. हरण्याची भीती नसते आणि जिंकण्याचं कौतुक नसतं. एक्झॅक्टली. छान. आता युट्यूबला बिझनेस म्हणून तुम्ही पाहताय किंवा अनेक लोक जे आता तरुण तरुणी ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून किंवा करिअर करण्याचा विचार करत असतील तर खरंच हे बिझनेस मॉडेल कसं आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं. बिकॉज आज एवढ्या वर्ष तुम्ही जी काही अचिव्हमेंट केली त्यानंतर आज व्हॉट एव्हर जे काही रेव्हेन्यू जनरेशन होत असेल, व्हॉट एव्हर जो टाइम मिळत असेल किंवा तुम्ही जे लाईफमधला सगळा म्हणजे फॅमिली लाईफ, सोशल लाईफ, पर्सनल लाईफ ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करत असाल तर या ॲस्पेक्टला आल्यानंतर ॲज अ बिझनेस कसं तुम्ही याला बघताय किंवा कसं सांगाल नवीन इन्फ्लुएन्सरला बिझनेस म्हणून हे मॉडेल कसं आहे? हे सिम्पल असं मॉडेल आहे की तुम्ही बुर्ज खलिफामध्ये 4 जणांना सोडले. तुम्हाला तिथं माहिती आहे की तिथे येणारा प्रत्येक जण करोडपती आहे, तिथं येणारा प्रत्येक जण खर्च करतोय. तुम्ही एका अशा ठिकाणी आहे जे सगळं ग्लॅमर आहे. आता तुम्ही ठरवायचं की इथं चहा विकायचं का सोन्याचं दुकान टाकायचं. सोशल मीडिया सेम काम करतं. एक इंस्टाग्राम आहे जो कदाचित सलमान खान पण वापरतोय, अंबानीची बायको पण वापरतीये, रस्त्यावरची पोरं पण वापरतात, ते बेरोजगार पण वापरतात, ज्याच्याकडे जॉब आहे ते पण वापरतात. तुम्ही जो कॉन्टेंट करताय तो कोणी पाहायचा आहे तुम्ही डिसाईड करता. जर तुम्हाला त्याला बिझनेसमध्ये युट्यूबला कन्वर्ट करायचं सिम्पल, तुम्ही तो कॉन्टेंट करा जो या लोकांना अपील करा. प्रत्येक जण सोशल मीडिया कन्झ्युम करतो. कोणी किती म्हटलं ना माझ्या अकाउंटमध्ये व्हॉट्सअप, माझ्या फोनमध्ये व्हॉट्सअप नाही, इंस्टाग्राम नाहीये, तुम्ही काही करा, तुम्ही यांच्यापासून लपू शकत नाही. हे प्लॅटफॉर्म्स इतके स्ट्रॉंग आहेत. सो जर हे प्लॅटफॉर्म इतके स्ट्रॉंग आहेत ते याच्यात 100% बिझनेस आहे. आणि बिझनेस इतके मोठे आहेत की शार्क टँकमध्ये आता जे शार्क बसलेले आहेत प्रत्येकाला डिजिटल मार्केटिंग येतं. तुम्ही प्रत्येकाचं बोलणं ऐका, प्रत्येकाला सोशल मीडियाबद्दल, इंस्टाग्रामबद्दल, मेटा ॲड्सबद्दल सगळं माहिती आहे. सो तुम्हाला आता जर बिझनेस बनवायचा आहे तर तुम्हाला सोशल मीडिया आलाच पाहिजे, आता पर्याय नाहीये. पण या 2 गोष्टी आहेत. एक तुम्ही स्वतः इन्फ्लुएन्सर म्हणून बिझनेस करता आणि दुसरं तुम्ही सोशल मीडिया वापरून बिझनेस करता. आता इन्फ्लुएन्सर म्हणून बघू आपण कसं करता येईल. तुम्हाला जर का एक प्रोडक्ट विकायचं आहे, कोणतेही प्रोडक्ट उदाहरण पकडूयात, आणि माझ्याकडे 1 लाख फॉलोअर्स आहेत युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला, सगळे 100% लोक खरेदी करत नाही, पण 1% माणसाने जरी खरेदी केलं तर तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगतो.
25,000 रुपयाचं प्रोडक्ट ज्याची कॉस्ट 25,000 रुपये, हे जर तुम्ही 4,000 लोकांना विकलं तर 10 कोटी रुपये होतात. हे इतकं सिंपल गणित आहे. यात तुम्ही तुमचं मार्जिन किती ठेवताय किंवा तुमच्याकडे तुम्ही कसा ऑडियन्स जोडला याला मॅटर करतं. बरोबर. तुम्ही क्रिंज कॉन्टेंट करून ऑडियन्स जोडला तर तुमच्याकडनं काही विकत नाही घेणार आहे. पण हे जर तुम्ही व्हॅल्युएबल कॉन्टेंट, एंटरटेनिंग कॉन्टेंट त्यांच्याशी कनेक्ट झालात तर तुम्ही कुणालाही कन्वर्ट करू शकता. सो यात सगळ्यात जास्त मॅटर काय करतं, कन्व्हर्जन. लोक तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी ओळखतात ते. सो बिझनेस म्हणून बघताय तर सुरुवात करा, ट्राय करा की ते कॉन्टेंट क्रिएट करा जे लोकांना व्हॅल्युएबल वाटेल. व्हॅल्यू खूप महत्वाची. व्हॅल्यू मग कोणत्याही फॉर्मची असेल, तुम्ही त्यांना एज्युकेट करताय, तुम्ही त्यांना एंटरटेन करताय, तुम्ही त्यांचं आयुष्य बदलताय, तुम्ही त्यांना मोटिवेट करताय, फिटनेस काही करा, पण व्हॅल्यू गेली पाहिजे. जसं व्हॅल्यू येईल तसा बिझनेस येणार. सिंपल नेम आहे. सो व्हॅल्यू एडिशन करणं महत्वाचं आहे. Value तुम्हाला addition. काही बेस्ट येते त्यापेक्षा व्हॅल्यू ऑडियन्सला जास्त काही महत्वाचं आहे ते क्रिएट करणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. 100%. सो बिझनेस म्हणून जसं की आता आपण बोलताना पाहिलं की बुर्ज खलिफाचं उत्तम हो. उदाहरण दिलं. मला म्हणायचंय की आज अनेक खेडोपाडी गेल्यानंतर किंवा अनेक ठिकाणी पाहतोय की मुलं आज रॅट रेस मध्ये मागे हो. लागलेले आहेत. हम्म. IAS, IPS म्हणजे सो कॉल्ड एकदम ग्लॅमरस हाय लेवलचं करिअर करण्याचा विचार करतात. सो ते करिअर करणं सोपं आहे का हे करिअर करणं सोपं आहे? हे सोपं आहे. IAS IPS इतकंही सोपं नाहीये. म्हणजे सोपं नाही म्हणण्यापेक्षा साधे शब्द कोड आपल्याला सुटत नाही पेपरमधलं. आपल्या अपेक्षा आहे की मी लाल दिव्याच्या 4 गाड्या घेऊन फिरेल, इतकं इझी नाहीये. तिथं डेडिकेशन आहे, तिथं तुमची रात्रींदिवसाची मेहनत आहे. आणि मला काय वाटतं की IAS IPS हा ना एक असा वेगळा फॅक्टर आहे ना. एक उदाहरण पकडू. एखादा माणूस IAS झाला ज्याला 100 मार्क आहेत आणि एखाद्याला 99 मार्क आहेत म्हणून तो नाही झाला IAS. तो कमी हुशार आहे का? तो पण त्याच लेवलचा हुशार आहे. त्याच्या आयुष्याचं काय? तो एखादा बेसिक मंत्र्यापेक्षा पण हुशार माणूस ज्याला 99 मार्क्स पडलेत, तो पूर्ण आयुष्य स्वतःचं खराब करतो. मला वाईट या लोकांचंच वाटतं जे 1, 2, 3, 4 मार्कांनी गेलेले आहेत. याच्यानंतरचा एक मोठा सेगमेंट आहे जो ऍक्च्युली 50 मार्काने गेलेला असतो पण जो स्वतःला फसवतो की मी 1 मार्काने गेलो. कारण तुम्हाला कुठलाही फेल UPSC MPSC करायला मिळणार आहे की जो म्हणला अरे मी काहीच मार्क नाही पडले, तो म्हणतो अरे 1च मार्काने गेलं माझं. ही जी स्वतःला फसवायचं सुरू आहे ना, हे पहिलं थांबलं पाहिजे. आणि मी अजूनही सांगतो की असं नाही की ती गोष्ट वाईट आहे, ते ऍक्च्युली पॅशन आहे. आपण तिथे डायरेक्ट देशाच्या लोकांची सेवा करतो, ते सगळ्यात चांगलं. पण जर कौटुंबिक जबाबदारी स्ट्रॉंग असेल ना तर बाकी गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत. कारण पैसा हे अंतिम सत्य आहे. अगदी बरोबर आहे. मी प्रश्न मुद्दामून विचारला कारण बरेचदा मी पाहतोय की हायर क्लासपेक्षा जे काही मिडल क्लास आहेत किंवा लोअर मिडल क्लास आहेत त्याच लोकांची स्वप्न आहेत की मला असं काहीतरी मोठं क्षेत्र म्हणजे बनलं तर डॉक्टरच बनायचं आहे, IAS बनायचं आहे, IPS बनायचं आहे, एकदम हाय लेवलचं काहीतरी अचीव्ह करायचं आहे. पण या अचिव्हमेंटच्या नादामध्ये बरेचदा वेळ आणि पैसा वेळ निघून चाललेला आहे. वेळ खूप महत्वाचा आहे. जसं मी माझं नेहमीच एक वाक्य असतं की तुम्हाला तुमच्या मुलाला काय बनवायचं आहे, IAS का IAS IPS का अंबानी? कारण अंबानी बनवायचं असेल तर मार्ग सोपा आहे, IAS IPS बनवायचं असेल तर मार्ग खडतर आहे. सो मला वाटतं की हे बिझनेस मॉडेल तुम्ही थोडंसं डिस्कस केलं. सो एक इन्फ्लुएन्सर म्हणजे मी वैयक्तिक तुमचं वेल्थ विचारत नाहीये, बट भारतातली काही उदाहरणं की 0 to hero जसं आपण सूरज चव्हाण बद्दल बोललो की असे जे काही टॉपला पोहोचलेले इन्फ्लुएन्सर्स आहेत सर्वसाधारण त्यांचं अॅन्युअल किंवा आयदर मंथली इन्कम काय असतो? यात खूप फॅक्टर एक नाही ऍक्च्युली. एखाद्याचे सेम फॉलोअर्स आहेत 2 माणसांचे, तर यात लेडीज आणि जेंट्स असेल तरी पण इन्कम मध्ये खूप फरक असतो मोठा. ब्रँड्सवरती पण खूप फरक असतो. तुम्ही स्वतःला कसं सेल करता यावरती फरक असतो. निगोसिएशन मध्ये पण फरक असतो. सेम फॉलोअर, सेम कॉन्टेंट, सेम जेंडर, सेम ब्रँड जरी असेल तरी यात 10,000 ते 1,00,000 इतका मोठा फरक असतो. त्यामुळे हे तुमचं स्किल आहे. तुम्ही 10,000 फॉलोअर्स असतील तुमच्याकडं आणि ते प्रॉपर ब्युटी मधले असतील, ग्लॅमर मधले असतील, तर तुम्ही महिन्याला ऑलमोस्ट 30-40 हजार रुपये कमवू शकता एका सॅलरीचे इक्विव्हलंट. तुमचे 1,00,000 फॉलोअर असतील तर तुम्ही 1,00,000-2 लाख कमवू शकता. 1 मिलियन असतील तर मग काय तुम्ही टॉपमध्ये येता. 1 मिलियन फॉलोअर असतील तर होतं असं की ब्रँडकडे ऑप्शन कमी आहेत 1 मिलियनचे. म्हणजे काही ब्रँड्स असे आहेत ना ज्यांना आपण स्टार्टअप्स म्हणतो, ज्यांच्याकडे भरपूर फंडिंग आहे, त्यांना खर्च करायचा आहे, त्यांच्याकडे खर्च करायला इन्फ्लुएन्सर नाहीत. ओके. मग त्यांचं असतं की ठीक आहे 1 मिलियन फॉलोअर्स 3 लाख रुपये मध्ये देऊन टाकायचा प्रॉब्लेम नाहीये. सो मार्केटमध्ये 2 प्रकारचे ब्रँड आहेत. एकाला सेल पाहिजे, त्याच्याकडे भाडं भरायला पैसे नाहीयेत, त्याला सेल आला तरच भाडं भरणार आहे, त्याला पाहिजे असलेले इन्फ्लुएन्सर्स वेगळे आहेत. आणि एक ब्रँड असे आहेत ना ज्यांची इच्छा आहे की मला या इन्फ्लुएन्सर सोबत काम करायचं, जे म्हणाल तो आकडा द्यायला मी तयार आहे. ओके. तो इगोचा एक वेगळा गेम असतो.
ते एक सेक्टर वेगळं आहे. आपण बघतो ना की हा या इन्फ्लुएन्सरने रेंज रोवर घेतली किंवा डिफेंडर घेतली, ते या वर्गामधलेच सगळे, की मी 10 लाख रुपये घेणार आणि मी असं करणार. मी तर त्यांना 10 लाख रुपये काही इश्यू नाहीये. किंवा मग काही इन्फ्लुएन्सर्स असे आहेत ज्यांना ब्रँडसोबत काम नाही करायचं, पण त्यांचे स्वतःचे मोठे बिझनेस आहेत, जसं फ्रँचायझी कोण सेल करतं, कोण प्रोडक्ट सेल करतं, जे कोर्सेस सेल करतात, ही पण चांगले कमवतात. सो मार्केट असं चालतं. ते असं सगळं सेम नाहीये. आपलं सॅलरी कशी एका आकड्यांमध्ये असते, हे आकड्यांमध्ये नाहीये. इथं जर तुम्ही आज महिन्याला 10 लाख रुपये कमवताय आणि पुढच्याच महिन्यात तुमचा आयडी उडाला, तुम्ही 0 रुपयावरती येता. बरोबर. हा पण एक मोठा फॅक्टर आहे. किंवा तुमच्या आयडीला ग्लिच आला, काही इश्यू आला, तुमचा रिच डाऊन झाला, तर जिथं तुम्ही 1 लाख रुपये घेता तुम्ही 5,000 वरती येता. सो हे इम्बॅलन्स अनसर्टॅनिटी तिथे पण थोड्याफार आहे. 100%. ओके. या सगळ्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग विचारायचा आहे, तो म्हणजे फेस कॉन्टेंट. म्हणजे आता बरेचदा जसं तुम्ही सांगितलं की मी स्वतःच्या स्टोरी क्रिएट करून म्हणजे मी स्टोरी क्रिएट करतो. सो इट्स युअर कॉन्टेंट, तुमचा कॉन्टेंट आहे, ती तुमची क्रिएटिव्हिटी आहे, तुमचे डायलॉग आहेत, बरोबर. सो एक इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी फेस किती महत्वाचा आहे, कॉन्टेंट किती महत्वाचं आहे. आणि बरेचदा म्हणजे मेल आणि फिमेल, मी पुढचा प्रश्न मेल फिमेल वरती येणार आहे, बट आत्ता इमिडिएटली एक फेस आणि कॉन्टेंट हे किती महत्वाचं आहे. स्टोरी इम्पॉर्टंट आहे. स्टोरी म्हणजे कॉन्टेंट आपण जे लिहितो, मग ते तुम्ही प्लेन कॉन्टेंट लिहा, स्टोरी लिहा, इमोशन्स लिहा, काही लिहा. सोशल मीडिया ना आत्ता ज्या फेजला आहे, आत्ता आपण 2026 मध्ये, आत्ता ते मॅच्युअर झालं. इतके दिवस 10 वर्ष 15 वर्ष सोशल मीडिया कसं चाललेलं की एखादी लेडीज येते स्लो मोशन मध्ये चालतीये, मागं गाणं लागलंय, तरी पण तिला व्ह्यूज यायचे. किंवा 2 मुलं बसला ते एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करतात तरी पण व्ह्यूज यायचे. आता तसं नाहीये. आता लोकांना कळालंय की मला काय बघायचंय. लोकांकडे एक तर ऑप्शन खूप आहेत, OTT, YouTube आणि तुमचं शॉर्ट व्हिडिओज, या 3 मध्ये कॉम्पिटिशन सुरू आहे. या 3 कॉम्पिटिशन मध्ये आता असं झालं की माझ्याकडे जर 1 तास आहे ना, तर मी ठरवणार की तो नेटफ्लिक्सला द्यायचा, अमेझॉन प्राईमला द्यायचा, युट्यूबला द्यायचा की रिलीजला द्यायचा. मग या स्पर्धेत जर तुम्ही आलाय तर सगळ्यात पहिली गोष्ट मॅटर करते स्टोरी, तुमचं कॉन्टेंट. फेस इतकं मॅटर करतं की व्हॉइस ओव्हरचे व्हिडिओज तुम्ही आत्ता बनवून काहीच फायदा नाही, कारण तुमच्यापेक्षा चांगला व्हॉइस ओव्हर AI करतं, ऍक्च्युली चांगलं करतं, विथ इमोशन्स करतं, विथ व्हॉइस क्लिअरिटी करतं. त्यामुळे व्हॉइस ओव्हर हा प्रश्नच भेटलाय. फेस का गरजेचा आहे, आपल्या डोक्यात आहे ना, म्हणजे आपण माणूस म्हणून आपल्याला नावांपेक्षा चेहरे जास्त लक्षात राहतात. बरोबर. अरे हा चेहरा मला माहिती आहे, अरे मी यांना कुठेतरी बघितलंय, आणि चेहऱ्यांशी आपण जास्त कनेक्ट करतो. त्यामुळे सोशल मीडियावरती किंवा मला आता इथून पुढे जे क्रिएटर येतील त्यांनी आवाज आणि चेहरा आणलाच पाहिजे. तुमच्या चेहऱ्याची एक व्हॅल्यू असते. मी म्हटलं ना की एकाच धाटणीतले 2 क्रिएटर जरी असतील ना, दोघांची व्हॅल्यू वेगळी असते. आणि चेहरा आणण्याचं एक सगळ्यात मोठं, मी माझं पर्सनल कारण सांगतो, मी इतका का वापरतो. मी जर रोज कॅमेरा फेसच करतोय तर माझ्यावरती प्रेशर होतं, स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे, बरोबर, केस व्यवस्थित ठेवले पाहिजे, वजन मेंटेन केलं पाहिजे, नीट राहिलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, तुम्ही कसं दिसताय, हे सगळं ऑटोमॅटिक तुम्ही इम्प्रूव्ह करत जाता. त्यामुळे फक्त कॉन्टेंट म्हणून नाही, तुम्ही माणूस म्हणून पण जर रोज कॅमेरा पुढे येत आहे. मी जेव्हा 30 वर्षानंतर मागं बघणार, माझ्याकडे अख्खा डेटा आहे की मी 30व्या वर्षी कसा दिसायचो. मी रोज स्वतःला रेकॉर्ड करतोय, मी असं दिसायचो, मी असं बोलायचो. आता आपण जे फोटो बघतो कदाचित 30 वर्षानंतर मी असं असेल, जे माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे व्हिडिओमध्ये, की मी असं दिसतो, असं बोलतो, हे करायचो, असं कॉन्टेंट करायचो, माझा आवाज असा होता, अरे मी कसलं बालिश बोलायचो, अरे कसले जोक होते, हे सगळं रेकॉर्ड केलं मी स्वतःचं. सो किमान हे 2 मोटिवेशन म्हणून तरी चेहरा वापरला पाहिजे. एक तर स्वतःला मेंटेन करणं आणि डायरी ठेवणं, हे 2 फॅक्टर्स. नाही, अगदी बरोबर आहे. महत्वाचा पॉईंट मानलं की लोक चेहरा लक्षात ठेवतात नावापेक्षा जास्त, आणि त्यामुळे तो चेहरा दिसला की पटकन ब्रेनला फ्लॅश होता, अरे हा व्यक्ती काहीतरी छान रील असतं, आणि ते कनेक्शन्स व्हायला मदत होते. म्हणून तुमचा चेहरा असणं महत्वाचं आहे. यामध्ये अनेक असं काही म्हणजे गोष्टी आहेत की जर फिमेल कॉन्टेंट क्रिएटर असेल आणि मेल कॉन्टेंट क्रिएटर असेल, तर फिमेल कॉन्टेंट क्रिएटर गोज व्हायरल मोर दॅन, म्हणजे हा रेशो आहे का? आहे, 100%. आणि काय रिझन असावं त्याच्या पाठीमागचं? ग्लॅमर. मुळातच सोशल मीडिया डोपामिनवरती चालतं. म्हणजे मला जर का एखादी डॉक्युमेंटरी बघायची आहे, अशी मोठी डिस्कवरीची, तर मी टीव्हीवरती बघतो की हेडफोन घालून बघतो. पण मी सोशल मीडियावरती काय जातो, डोपामिन शोधायला, मला बरं वाटलं पाहिजे. आता भारत असा देश आहे की जिथं प्रत्येक जण उठून असं प्रॅक्टिकल नाहीये की ठीक आहे आज आपण प्रेझेंटेशनवरती बोलूया, नाही, प्रत्येकाला टाइमपास पाहिजे, प्रत्येकाला हलकं फुलकं आयुष्य पाहिजे, आणि ते गरज पण आहे. मी जर 8 तास जॉब करतोय आणि 8 तास जॉब करून मी घरी येऊन काय बघणार, मी थोडी डॉक्युमेंटरी बघत बसणार, मला टाइमपास पाहिजे. मी ऑलरेडी स्ट्रेस पण आलोय. यात मग ग्लॅमर खूप मॅटर करतं.
डान्स खूप मॅटर करतो, लेडीज खूप मॅटर, हे सगळं मॅटर करतं आणि स्क्रीन आहे. बरं, हे मी नाही सांगत, हे अल्गोरिदम सांगतात. इन्स्टाचे अल्गोरिदम इतके स्ट्रॉंग आहेत, तुम्ही सकाळी झोपेतनं उठलात ना तर ते तुम्हाला सायन्सचे व्हिडिओ कधीच दाखवत नाही. त्याला माहिती आहे तुमचं त्यावेळी मूड काय आहे. त्याला माहिती आहे की 11 वाजेच्या सुमारास माणसांना भूक लागते सकाळी, त्यावेळेस फूडचे व्हिडिओ दाखवायचे. दुपारी 2-3 वाजता काय व्हिडिओ दाखवायचे, रात्री 11 वाजता काय दाखवायचं इंस्टाग्रामला माहिती आहे. रात्री 11 वाजता तुम्हाला भजन दिसणार नाही इंस्टाग्रामवर. हे जर तुम्ही सगळं चेक केलं तर दुपारचे 4 तास सोडले तर बाकी सगळा टाइम इंस्टाग्राम ठरवतं काय दाखवायचं आणि त्यात हेच दिसतं सगळं. म्हणून लेडीज इन्फ्लुएन्सर खूप पटकन ग्रो करतात. आणि त्याचे एक नाहीये, त्याच्या 1000 गोष्टी आहेत. पुरुषांकडनं अपेक्षा खूप आहे की तुम्हाला एंटरटेन कर, तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड कर, तुम्हाला माहिती सांग, तू माझ्या आयुष्यामध्ये बदल कर, तुम्हाला एखादी गोष्ट एक्सप्लेन करून सांग. लेडीजकडे इतक्या अपेक्षा ठेवत ना सोशल मीडिया. म्हणजे अगदी लेडीजच्या हलक्या फुलक्या जोकवरती पण हा आज चांगला केला हिने, आणि हे ऍक्च्युली चांगलं आहे. लेडीज एन्करेज होतात, ते नवीन क्रिएटर बनतात. तुम्ही रेसिपीचे जर व्हिडिओज पाहिलेत, लेडीज इतके चांगले कोणी नाही केलेले. Yes. उलट चांगली गोष्ट ते होत आहे, मला वाटतं की महिलांसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि खूप छान पद्धतीने एक पॅसिव्ह इन्कम सोर्स, म्हणजे ऍक्टिव्हच आहे, Active सेमी च होतो. ऍक्टिव्ह आहे म्हटलं तरी हरकत नाही. बट डेफिनेटली हा चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे तुम्ही जर का थोडासा रिसर्च केलात, थोडासा अभ्यास केलात, या गोष्टींचा अभ्यास करून जर प्रॉपर उतरला तर मला वाटतं की सोशल मीडिया इज अ गुड गेम चेंजर फॉर यू. प्रत्येकासाठी येतो आणि आता संधी आहेत. मी म्हणतो ना, ही जी पिढी आहे ना आता, जी 2000 नंतर जन्माला आली आहे, ही जर स्पर्धेमध्ये आली तर मग 90ची लोक गायब होतील. कारण ही पिढी स्मार्ट आहे, ही पिढी लाजत नाही. या पिढीला ना कॅमेराची भीती आहे, ना लाईटची भीती आहे, ना माणसांची भीती आहे. त्यांना नेऊन गड्डा नाहीये, त्यांना असं नाही की सर दिसले तर दुसऱ्या गल्लीत न पाहा, असं पण नाहीये. ही कशाला घाबरत नाहीये. ही लोक चेंज अडॅप्ट करतात पटकन. बरोबर. जेव्हा यांच्याची स्पर्धा होईल तेव्हा आपण कोणाच नाही टेकणार. सो आता संधी आहे, पुढची 5 वर्ष वापरून घ्या. सोशल मीडियाचं लाईफ काय असणार आहे इथून पुढे, काय वाटतं? जसं आपण टिकटॉक बद्दल बोललो की टिकटॉकने भारतामध्ये एक छान उंची गाठली आणि सडन रातोरात ते गॅप झालं. सो इथे तशी काय संधी वाटते? किती वर्ष सोशल मीडियाचा प्रभाव? कारण आता सध्या सोशल मीडिया बूम मध्ये. सोशल मीडिया जेव्हा आलं तेव्हा ते सोशल मीडिया होतं, आता मीडिया आहे. म्हणजे सुरुवातीला सोशल मीडिया असं होतं की लोक फेसबुकला रिक्वेस्ट पाठवायचे, बरोबर, तुम्ही फोटो टाकायचे, मी लाईक करायचो, मी शेअर करायचो, मी त्यावरती कमेंट करायचो, मी लोकांना जोडायचो, मी रिलेटिव्ह जोडायचो, मी माणसं शोधायचो. आता हे काहीच नाही राहिलं. इंस्टाग्राम पण असं होतं, आता फक्त मीडिया राहिलंय, फक्त व्हिडिओज ग्राफिक्स पोस्ट, व्हिडिओज ग्राफिक पोस्ट. सोशल मीडिया मीडियामध्ये कन्वर्ट झाले. बरोबर. सो सोशल मीडिया बदलतंय. भविष्यात आता जे चायना करतंय ना, आपण 10 वर्षांनी तेच करू की प्रत्येक व्यावसायिक हा सोशल मीडिया क्रिएटर असणार. ज्याचं प्रोडक्ट आहे तो पण सोशल मीडियावरती असणार, ज्याची सर्व्हिस आहे तो पण सोशल मीडियावर असणार, किंवा ज्याचं काहीच नाहीये तो पण सोशल मीडियावरती असणार की आज काहीच नाही करत आहे, माझा दिवस असा आहे बघा. सो भविष्यात प्रत्येक जण सोशल मीडियावर असणार. यात जी मोठी भीती होती की AI आलं तर कसं होणार. एक्झॅक्टली, माझा पुढचा प्रश्न तोच होता की आता AI ची जी काही इंटरेस्ट झालेला आहे, बरेचदा बघतो की AI मॉडेल्स आज इन्फ्लुएन्सरचा जागा घेत आहेत, किंवा AI मुळे खूप साऱ्या काही गोष्टी बदलत आहेत. भारी भारी ऍड AI वापरून बनवल्या जात आहेत. सो AI आल्यानंतर इन्फ्लुएन्सरचं जे व्हॅल्यू आहे किंवा जो रीच आहे तो कमी होईल का, किंवा पुढे काही चॅलेंज असेल का इन्फ्लुएन्सरसाठी? युट्यूबनं मागच्याच 6 महिन्यांपूर्वी अपडेट आणले की AI चे सगळे चॅनल उडून टाकले त्यांनी. ओके. सो ही गोष्ट इथंच क्लिअर झाली की बिंग कॉन्टेंट क्रिएटर टू मॉनिटाईज युअर चॅनल, तुम्ही AI नाही असू शकत. कदाचित AIचं असं होईल की AIचे वेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स येतील किंवा जाहिरातींसाठी ते वापरलं जाईल. कारण होणार काय ना, बाकीच्या गोष्टी AIच करणार आहे. जे आपले काम आहेत तुमचे एक्सेल पासून ते सगळं काम AIच करणार आहे. एकमेव सेगमेंट राहिले जिथं माणसांशी बोलतात ते कॉन्टेंट क्रिएशन आहे. कारण तुम्ही कितीही स्ट्रॉंग AI ला डेव्हलप केलं तर ते इमोशन नाही आणू शकत. बरे इमोशन्स जरी आणले तरी ते प्रत्येक कल्चर, प्रत्येक संस्कृती, प्रत्येक घराशी रिलेट नाही करू शकत. कारण ते डेटावरती चालतं. तो करोडोंचा डेटा घेतो, त्या डेटाच्या हिशोबाने अल्गोरिदम कोड होता, तर मग एक रिझल्ट येतो. त्यामुळे एक रिलॅक्स आहे की कॉन्टेंट क्रिएटरला इतका मोठा फटका नाही पडणार. फक्त एक प्लस पॉईंट हा होईल की ज्या गोष्टींना तुम्ही स्ट्रगल करताय, नॉईज कसा काढायचा, व्हिडिओ कसा क्लिअर करायचा, कलर करेक्शन कसं करायचं, हे इझी होऊन जाईल. हे जॉब जातील 100%. म्हणून चेहरा महत्वाचा. मागाशीच म्हटलं की चेहरा महत्वाचा आहे. तिथे तुमचा तो इम्पॅक्ट क्रिएट होता. AI जरी आलं तरी त्याचा तुम्हाला फरक फायदाच आहे. ऍक्च्युली फायदा आहे, तोटा काहीच नाहीये. ग्रेट. सो पूर्वीचा एक काळ होता की जिथे ऍडव्हर्टिजमेंट करणं, स्वतःच्या व्यवसायासाठी मार्केटिंग करणं हा भाग फारसा लोकांना पचत नव्हता. लोक फारसा खर्च करत नव्हते. पण आज मात्र ब्रँड एस्टॅब्लिश होत असताना आणि लोकांपर्यंत पोहोचत असताना
मला वाटतं की सोशल मीडियाचा खूप मोठा भाग आहे. पुढचा प्रश्न असा आहे की टीव्ही चॅनल्स, न्यूज चॅनल्स, जे की पूर्वी आपण पाहायचं की गावात एखादा टीव्ही असायचा आणि एखादंच चॅनल असायचं, त्यामुळे तिथे जे दाखवलं गेलं ते फायनल असायचं, ते गॉड असायचं आपल्यासाठी. म्हणजे आणि त्यामुळे लिमिटेड सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन होत्या. टीव्हीला दुसरा पर्याय नव्हता. हजारो लाखो रुपयांच्या ऍड्स टीव्हीवरती चालत होत्या. येस. आज मला वाटतं की टीव्हीचा श्रोता एवढा राहिलेला नाही जेवढा आज मोबाईलवरती कॉन्टेंट हे करतो. सो काय वाटतं की भविष्यात टीव्ही चॅनल्स जे की एंटरटेनमेंटसाठी म्हणून वापरले जात आहेत, त्यांचा इम्पॅक्ट आणि तिथून होणाऱ्या ऍडव्हर्टिजमेंटचा इम्पॅक्ट कमी होईल का? टीव्ही आता फक्त मीडियम आहे. जसं युट्यूब एक माध्यम आहे, सेम टीव्ही चॅनल्स माध्यम आहेत. जसं OTT माध्यम सेम तिथं आलंय. कारण आधी टीव्ही म्हणजे तो त्या वायरनं यायचा, त्या वायरनं जे यायचं ते मी पाहायचो. बरोबर. किंवा माझ्याकडे 100-200 ऑप्शन होते चॅनलचे. आता टीव्ही पण स्मार्ट आहे. लोक टीव्हीवरती चॅनलपेक्षा जास्त युट्यूब बघतात, OTT बघतात. त्यामुळे टीव्ही हा चॅनलसाठी हे गायबच झालंय की मी लावलं तर ते स्टार प्लस लागेल असं नाही होत आता. म्हणजे मला न्यूज जरी बघायची तर मी युट्यूबवरती जाऊन त्यांचं न्यूज चॅनल लावतोय. इथपर्यंत ते डिजिटलाइज झाले. आता राहतो प्रश्न की ऍड्स काय होणार. तर क्वालिटीवरती ऍड्स डिसाईड होतात. म्हणजे मी जर एक बेसिक अशी रील शूट केली एखाद्या लाईटच्या खांबाखाली तर ती टीव्हीवरती नाही लागणार आहे. इतकं सिम्पल आहे. बरं, टीव्हीचं एक प्रेस्टिज आहे. टीव्ही कुठं असतात? रेस्टॉरंटमध्ये असतात, घराच्या तुमच्या लिव्हिंग रूममध्ये असतात. तुम्ही क्रिंज ऍड तिथं नाही दाखवू शकत. तिथं सगळं प्रीमियम असणार. म्हणजे एक कारची ऍड जाहिरात मला दाखवायची आहे, अख्खी फॅमिली बसून एक टीव्हीचा प्रोग्राम बघते, तिथून कन्व्हर्जन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, डिस्कशन होण्याचे. माझ्या फोनमध्ये मी जास्तीत जास्त 2 मिनिट बघून लागेल स्वयंपाक मारा. टीव्ही स्वयंपाक नाही होत. बरोबर. सो 3 सेकंदात कोण टीव्हीचं चॅनल चेंज नाही करत. पटकन वरती पटकन झाले असं नाही होत. म्हणजे त्याच्यात कॅटेगरायझेशन झालेलं असं म्हणायला हरकत. भविष्यात ज्या प्रीमियम ऍड्स आहेत त्या तिकडे जातील. मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये पूर्वी जो दिवाळी अंक निघायचा आणि प्रिंट मीडिया जो होता आणि प्रिंट मीडियामधलं जे ऍडव्हर्टिजमेंट होतं, सो त्याला सोशल मीडियानं मात केली, रिप्लेस केलंय 100%. कारण वाचन हे आता इंटेलेक्च्युअल झालंय. म्हणजे जो वाचतो ना तो असा हुशार समजला जातो. पहिल्यांदा लोक असे पेपर घेऊन असं बोट ठेवून वाचायचे, ते गायब झाले. कारण म्हातारा माणसांना पण यायचं की ठीक आहे ना, इझिली हा बातमी सांगतो, मी कशाला डोकं लावत बसू. बरं, आज घडलेली घटना मला कळायला 24 तास लागणार जर पेपर बंद ऐकायची. इथं चौकात ऍक्सिडेंट झालं तर 1 तासात मला व्हिडिओ येतोय लाईव्ह, कसं झालं, काय झालं, कोणी केला, इथपर्यंत. सो स्पीड वाढलाय. जिथे स्पीड वाढतो ना कोणत्याही क्षेत्रात असू द्या, ते रिप्लेस करतच. सो प्रिंटचं त्याचे की स्पीड वाढलाय. ओके, ग्रेट. मला वाटतं की बिझनेस अँगलनं आपण खूप साऱ्या चर्चा केलेल्या आहेत आणि ही चर्चा ऐकल्यानंतर मला नक्की ऑडियन्सला म्हणजे इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी जसं म्हटलं ना की मोटिवेशन, जर काही लोक हरले असतील, सोडून दिलं असेल, तर त्या लोकांसाठी हा पॉडकास्ट निश्चित. सो तुम्हाला जर कसं काही मोटिवेशन आतापर्यंत याच्यातून मिळालं असेल तर जरूर कमेंट करा. बिकॉज डेफिनेटली आजचा हा पॉडकास्ट सार्थकी लागला असं आपल्याला म्हणजे सांगायला हरकत नाही किंवा आपण म्हणू शकू. आणि म्हणून कमेंट जरूर करा की तुम्हाला इथून मोटिवेशन मिळतंय का ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी. मला विचारायचं होतं की बरेचदा आजकाल म्हणजे जसं की कॅमेरा आणि बरेच जण म्हणजे कॅमेराशी अनकम्फर्टेबल असतात. सो तुमच्या बाबतीत असं होतं का? तुम्ही कॅमेराशी अनकम्फर्टेबल होता किंवा सुरुवात करताना कॅमेरा म्हटलं की भीती वाटायची, घाबरायचं, असं काही झालं का? हा, ते चॅनल सगळे फेल होण्याचं कारण तेच होतं. मला कॅमेराची भीती होती. ओके. हा, मग पहिले 1 वर्ष मी असं डार्क गॉगल वापरायचो. मला वाटायचं की माझे डोळे कसे दिसतात कॅमेरामध्ये, मग ते दिसू नये म्हणून मी डार्क गॉगल वापरायचो. वर्षभर मी तेच केलं. हे स्पायसीला पण मी हेच केलं. नंतर थोडासा कम्फर्ट आला. मला माझा आवाज आणि माझा चेहरा कॅमेरावरती कधीच आवडला नाही. आत्ताही नाही, इतकं आवडत नाही की जसं बाकीच्या नाही तो तसं नाही होत. पण नंतर मला एक रिअलाइज झालं की कुणालाच आपला स्वतःचा आवाज आवडत नाही ऍक्च्युअली रेकॉर्ड केल्यावर. सो ते क्रॅक करायचं तर एकच गोष्ट आहे की प्रॅक्टिस. पण कॅमेराच्या पुढे तुम्ही जर आलात तर तुमचं आयुष्य बदलतं. हे तर कन्फर्म आहे. तुम्ही कुठल्याही माध्यमात नाही, कॅमेराच्या पुढे आलं पाहिजे. कारण तो कॅमेराचं एकमेव अशी गोष्ट आहे जो तुम्ही एका माणसाशी बोलताय, पण त्या कॅमेरामध्ये ताकद आहे जो तुम्हाला 1 लाखांच्या पुढे घेऊन जाईल एका झटक्यामध्ये. त्यामुळे त्याची सवय लागली पाहिजे, त्याला मित्र केला पाहिजे. ओके. असा कॉन्टेंट क्रिएट करत असताना की असा काही वर्स्ट एक्सपिरियन्स की रिलेटेड टू मनी, रिलेटेड टू टाइम, असं काही एखादा वर्स्ट एक्सपिरियन्स तुम्हाला मिळाला का? वर्स्ट तसे तर आलेलं आता म्हणजे स्पायसी केकला तर आम्हाला एकही वर्स्ट नाहीये. सुदैवाने सगळेच एकापेक्षा एक चांगले एक्सपिरियन्स आहेत.
जसं मी म्हटलं की आम्ही अशोक सराफांना भेटले, म्हणजे मराठीमध्ये ऑलमोस्ट सगळ्या ऍक्टरसोबत काम केलंय. बॉलिवूडमध्ये आम्ही राजकुमार रावसोबत केलंय. त्यामुळे वर्स्टपेक्षा बेस्ट असे आहेत की जे आम्ही कधी इमॅजिनच नाही केलेले. वा. तुम्हाला जी ही संधी मिळाली आता आज वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर सोबत किंवा जुने जे आपले ऍक्टर्स आहेत, ऍक्ट्रेस आहेत, ज्यांना कधीतरी भेटणं हे आपलं प्रत्येकाचं अनेक लोकांचं स्वप्न असतं. पण अशा लोकांना जसं अशोक मामांना तुम्ही भेटलात, सो हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स, त्यातही तुम्ही आईला घेऊन गेलात. सो जेव्हा तुम्हाला तिथल्या कॉन्टेंट बद्दलचं जे काही कनेक्शन्स मिळाले, तेव्हापासूनच तुमची एक्साइटमेंट लेवल किंवा तुमचे थॉट प्रोसेस काय होती? माझा एक अनुभव आहे की एक मित्र होता माझा तळेगावमध्ये, त्याला युट्यूबचं सिल्वर बटन मिळालं होतं. ओके. तर ते सिल्वर बटन कसं दिसतं हे बघायला मी त्याच्याकडे गेलो होतो. ते सगळ्यांचं असतं ऍक्च्युअली, म्हणजे माझंच नव्हतं, सगळ्यांचंच असतं. आता मला माझ्याकडे 3 सिल्वर बटन आहेत, एक गोल्डन आहे. पण एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला वाटतं ना की माझ्या आयुष्यात कधी येऊच शकत नाही, तेव्हा तुम्हाला विश्वास नसतो. सो सेम असं होतं, तुम्ही एखाद्या ऍक्टरला भेटता, जसं अशोक सराफांना भेटता, मला 15 मिनिटं विश्वास नाही की हा तोच माणूस आहे. म्हणजे मी कलर्स टीव्हीच्या सेटवरती समोर ते बसलेत, पण आपल्याला आपण कसं लहानपणापासून स्क्रीनवरतीच बघितलंय, आपला विश्वास नाही बसत. सो पहिले 15 मिनिटं असेच गेले, नंतर थोडासा कम्फर्ट येतो, मग शूट केलं, मग आपण ना असं वाटतं की हा काहीतरी केलंय आपण आयुष्यात. सो तेच फिलिंग असतं कंटिन्यू. तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटीजला भेटा किंवा मोठ्या माणसांना भेटा, हेच फिलिंग. आम्ही पॉलिटिशियनला पण बऱ्याचदा भेटतो ना, तर इन्फ्लुएन्सरला एक स्पेशल ऍक्सेस असतो. म्हणजे मुख्यमंत्र्यांना जरी भेटतोय तर मला गर्दीत जायची गरज नाही. प्रॉपर तुम्हाला 5-10 मिनिटात ती लोक देतात आणि व्यवस्थित बसून बोलतात. मला वाटतं ही एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे तुम्हाला इन्फ्लुएन्सर. ही ताकद आहे. तुमच्या गोष्टींना सिरियसली घेतलं जातं. तुम्ही क्रिंज क्रिएटर जरी असाल आणि तुम्हाला 5 मिलियन लोक फॉलो करतात, ते तुम्ही काही फालतू बोललं तर तुम्हाला सिरियसली घेतलं जातं, कारण 50 लाख लोक आहेत जे तुमचं बोलणं ऐकणार उद्या. मग गव्हर्नमेंट पण विचार करते की नाही, थोडंसं तर सुद्धा एक प्लस पॉईंट असतो इन्फ्लुएन्सर असण्याचा. बरेचदा मग असे इन्फ्लुएन्सर्स आज आपण पाहतोय की ब्लॅकमेलिंग सुरू करतात काही लोकांसाठी, म्हणजे याचा निगेटिव्ह वापर सुद्धा केला जातो. ते करा पाहिजे शेवटी, तुमचं इंटेन्शन कसं आहे, काय करताय. सो ते पण नाही टिकत. तुम्ही जितके प्युअर आहे आणि तुम्ही जितके आपण म्हणतो ना की तुमचं मन जितकं चांगलं आहे ना, तेवढं तुम्ही सोशल मीडियात टिकता. तर शॉर्टकट वापरून तर तुम्ही एका रात्रीत पण व्हायरल होऊ शकता. ते तर माध्यम सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्हाला टिकायचं तर लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस माझ्यासारखा आहे, माझ्या ओळखीचा आहे. तुम्ही जर ब्लॅकमेलिंग केलं तर तुमचं आयुष्य, एक तर सोशल मीडियाचं सीन काय ना, तुम्ही 500 चांगले व्हिडिओ करा आणि एक वाईट करा, ते तुमचं करिअर एका व्हिडिओमध्ये संपून जातं. त्यामुळे इथे तुम्ही वाईट इंटेन्शन ठेवून काम करू शकत नाही. लॉंग टर्म साठी तुम्ही वर्षभर टिकणं पण अवघड आहे सोशल मीडियावरती. कितीतरी क्रिएटर येऊन 24 तासात गायब होतात. बरोबर. आपलं वाटतं की आयुष्य कसलं बदललंय, अरे याने गाडी, नंतर तो गायब होऊन जायला. सो इंटेन्शन मॅटर्स. ऍब्सोल्युटली इंटेन्शन मॅटर्स. आणि ब्लॅकमेलिंग किंवा चुकीचा प्रचार करून तुम्हाला शॉर्ट लाईफ, टेम्पररी प्लेजर मिळेल, टेम्पररी ग्लॅमर मिळेल, बट लॉंग टर्म जो काही एक्झॅक्टली तिथलं मक्तेदार आहे किंवा लॉंग टर्म तुम्हाला जे काही बेनिफिट्स आहेत ते घेता येत नाहीत. खूप महत्वाचा आणि चांगला पॉईंट सांगितलात मला वाटतं, कारण काही वेळेला रातोरात थोडासा ग्लॅमर मिळाला की लोक हवेत जातात, त्यातल्या त्यात मराठी माणूस तरी लवकर हवेत जातो. तर मला वाटतं की तिथे थोडंसं संयम, पेशन्स असायला पाहिजे. त्यानंतरचा माझा असा प्रश्न आहे की हायेस्ट म्हणजे जो काही इन्सेंटिव्ह तुम्हाला मिळाला, व्हॉट इज दॅट हायेस्ट इन्सेंटिव्ह आतापर्यंतच्या या करिअरमध्ये, आतापर्यंत ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तुम्हाला हायेस्ट एका कॉन्टेंटसाठी मिळालेला पे आउट? एका ब्रँड सोबत असं झालं होतं, आम्ही शूट केलं, ब्रँड खूप मोठा होता आणि आम्हाला अमाऊंट ठरली होती 8,000 रुपये. खूप आधीची गोष्ट आहे. तर हे 8,000 पण खूप होते जेव्हा आम्हाला मिळाले तेव्हा. आणि त्या व्हिडिओला शेअर आले होते 1,17,000. हो. त्यांचं काहीतरी 8 महिन्यांचं टार्गेट अचीव्ह झालं एका व्हिडिओनं. सो त्यांनी 1,00,000 रुपये बोनस पाठवला होता आमच्याकडनं म्हणून. वाव. सो तो एक असा पॉईंट आहे की मी तेव्हा कॅश ड्रोन विकत घेतला. ठीक आहे, आपला असं नशिबात नव्हतं घेऊयात. सो ती एक अमाऊंट होती जी मला वाटतं की अनएक्सपेक्टेडली मिळाली होती. डिलाइटनेस मी म्हणेन की आपलं एक्सपेक्टेशन नसताना. ऍब्सोल्युटली. मगाचा मला तुमचा एक पॉईंट खूप छान वाटला की उगेच मला वाटतंय म्हणून काहीतरी मी सांगायचं, बिकॉज समोरचा माणूसही काहीतरी, त्यालाही एक्सपेक्टेशन्स आहेत, तोही काहीतरी बिझनेस करतोय आणि तो आज ऍडसाठी काही खर्च करतोय, तर त्याचं एक्सपेक्टेशन असतं की याच्यातून मला काहीतरी परत मिळावं. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेन्युइन वे मध्ये असा विचार करणारी क्रिएटर्स मला वाटतं खूप कमी आहेत. सो मला वाटतं की प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. सोशल मीडियावरती गेल्यानंतर अनेकदा काही भीती असतात मनामध्ये, आणि भीती कशाची असते तर कॉन्ट्रोवर्सीची.
Yes. पण कॉन्टेंट क्रिएट करत असताना चुकून जरी एखादी चूक झाली, म्हणजे डोक्यावरती घेणारा हाच ऑडियन्स सुद्धा पायाखाली घ्यायला वेळ हो. लावत नाही. सो ती जी काही कॉन्ट्रोवर्सी किंवा एखादा शब्द काहीतरी चुकेल आणि काहीतरी, बिकॉज सपोज तुम्ही एखाद्या एजन्सीचं, एखाद्या ब्रँडचं तुम्ही ऍड करताय, बट ती ऍड निगेटिव्ह पण होऊ शकते. सो असा काही अनुभव आणि अशी भीती तुम्हाला वाटते का? यात काही फिल्टर आम्ही सुरुवातीलाच लावलेले की गॅमलिंग प्रमोशन नाही करायचे, स्टॉक मार्केटचे नाही करायचे, ट्रेडिंग ॲप्सचे नाही करायचे. ते जेन्युइन असेल नसेल मलाही माहिती नाही, कारण मला त्यातलं नॉलेज नाहीये. आम्ही हे पण प्रोडक्ट करत नाही स्किनशी रिलेटेड वगैरे. तर त्यामुळे असं झालं की कधी निगेटिव्ह कॉन्टेंट अजून तर आलेलं नाहीये. 1-2 प्रोडक्टचं असं झालं की एक रेस्टॉरंट चालतं ऍक्च्युली, आम्ही गेलो आणि आम्हाला चांगलं जेवण मिळालं, नंतर बाकीचे गेले सगळ्यांनी शिव्या घातल्या. सो हे सुरूच असतं, पण त्यात प्रत्येक वेळी आमची चूक असते असं नाही. कारण मी जर एखाद्या ब्रँडसोबत शूट करतोय, त्यांनी पाठवलेलं प्रोडक्ट माझ्यासाठी चांगलं असतं, पण इतरांना काम नाही करत. सो हे सुरूच आहे. कॉन्ट्रोवर्सी अजून तरी झालेलं नाहीये. ते म्हणजे सोशल मीडियावरती तुम्ही 3 वर्ष काम करताय, कॉन्ट्रोवर्सी नाहीच मोठी गोष्ट आहे. बट जेव्हा काही निगेटिव्ह कमेंट्स येतात, जसं आता उदाहरण सांगितलं, सो आपण जेन्युइनली काम करत असतो, प्रामाणिकपणे एखादा रिव्ह्यू टाकत असतो आणि मध्ये आपल्या ऑफ कॅमेरा सुद्धा डिस्कशन झालं, तुम्ही सांगितलं की जे जेन्युइन आहे, निगेटिव्ह आहे तर निगेटिव्ह. बट या ठिकाणी बरेचदा मग एवढं जेन्युइनली काम करून सुद्धा काय वेळेला जो ऑडियन्स आहे तिकडून काहीतरी निगेटिव्ह पिंच करणारे, टॉन्ट मारणारे असे काही कमेंट्स येतात. सो त्या कमेंट्सचा बरेचदा आपल्यावरती परिणाम होतो. सो तुम्हाला तसं कधी झालं का? बिंग कॉन्टेंट क्रिएटर एवढं निर्लज्ज असतो आपण की डिलीट करून सोडून द्यायचं. पण मला वाटतं की निर्लज्जता अशी सहजासहजी येत नाही, त्याच्यासाठी वेळ जावा लागतो. कारण आज कसं आहे, तुम्ही पती पत्नी दोघे मिळून काम करतायत, तर मग बरेचदा तुम्ही दोघे मिळून काम करत असताना सुद्धा अशा काही कमेंट आल्या तर मग ते कुठेतरी राग देणाऱ्या, पटकन एकदम अँगर ट्रिगर करणाऱ्या असे कुठे काही होतं. तसं तुमच्या बाबतीत कधी काय झालं का? तुम्हाला मोठं व्हायचंय ना, तर तुम्ही प्रत्येकाला अटेन्शन नाही देऊ शकत. मग तिथं 24 तास शिवाय खातं, ते काहीच कारण नसताना. ऑडियन्ससाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे, बिकॉज महत्वाचं उत्तर आहे की भुंकणार आहेत, तुम्ही हत्तीसारखं पुढे चाललं पाहिजे. ते कसं आहे ऍक्च्युली, जो माणूस कमेंट करतो ना, शिव्या घालतो किंवा तुम्हाला ट्रोल करतो, तो एका सोफ्यावरती बसलाय, त्याकडं इंटरनेट आहे, त्याला काहीच फरक पडत नाही तो काय बोलते, त्याची मेंटल स्टेट काय आहे, तो बायकोशी भांडून कमेंट करतोय का, त्याला कोणी 2 लाथा घातल्यात का तो कमेंट करताना. त्यामुळं आपण प्रत्येकाला इतकं सिरियसली नाही. आपली अपेक्षा काय ना की एक माणूस जो कोट घालून बसलाय आणि तो असं कमेंट टाईप करतोय, असं नसतं ना. प्रत्येकाचं मूड आहे, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड आहे. मी जर 700 रुपयांची पाणीपुरी विकतोय, मला अर्धा महाराष्ट्र शिवायच घालणार आहे, पण तो खाणारा एक वर्ग आहे 1-2% तो चांगलाच म्हणणार आहे. सो प्रत्येक प्रोडक्ट प्रत्येकासाठी नाही, प्रत्येक कॉन्टेंट प्रत्येकासाठी नाहीये. मी जसं दिसतोय प्रत्येकासाठी नाहीये, प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. त्यामुळं लोक काय बोलतात हाच पहिला मुद्दा होता की लोक काय म्हणतील काहीच मॅटर नाही करत आहे. माझा प्रश्न पुढचा असा आहे की असा काही एखादा किस्सा की एक जेन्युइन प्रोडक्ट आहे किंवा जेन्युइनली कोणीतरी काहीतरी काम करत आहे, बट त्याला मार्केटिंग माहित नाही किंवा त्याला त्या प्रोडक्टचं ऍडव्हर्टिजमेंट करणं माहित नाही, बट तुम्हाला ॲज अ सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वाटलं की यार दिस पर्सन इज स्ट्रगलिंग, त्याला काहीतरी त्याचा मुद्दा मांडायचा, तो जेन्युइन आहे, आणि तुम्ही त्या माणसाचं विदाऊट टेकिंग एनी पेनी, काहीही पैसे न घेता तुम्ही त्या माणसाला प्रमोट केलंय, त्या ब्रँडला प्रमोट केलंय आणि त्याला मोठं व्हायला मदत केली, असं काय अनुभव? हा आमचा 4थाच व्हिडिओ होता की आम्ही ऑफिसला चाललो होतो आणि पिंपळे सौदागरच्या महादेव मंदिराच्या समोर एक पेरूवाला बसला होता. आम्ही घेतलं, शूट केलं, टाइमपासमध्ये शूट केलं असंच. ऍक्च्युली पेरू चांगले होते. तर त्याचा मुलगा पिंपळे सौदागर पासून मी जिकडे राहतो 1.25 किलोमीटरचं अंतर आहे, तो 3ऱ्या दिवशी चालत आमच्या घरापर्यंत आला शोधत की तुमच्यामुळे आमच्याकडे लोक आली होती भरपूर पेरू घ्यायला. लोक विचारायचे की हा तिथलंच आहे, कारण लोकेशन सांगितलं होतं. सो मला वाटतं की ते एकमेव असं काम आहे जे मला वाटतं की मी चांगलं केलं. बाकी मी सगळं पैसे घेऊन केलं, मी क्लिअर सांगतो. म्हणजे असं मी असं नाही की मला पैसे कमवायचे, पण मला असं वाटलं की मी जे मेहनत करतोय ना, मी माझ्या पुतण्याला घेतो जो 3-3.5 वर्षाचा होता, बरोबर, त्याला ट्रेन करणं, त्याला शिकवणं, मी बायकोसोबत काम करतोय, आम्ही अख्खं 24 तास वाया घालते, मला 2 पैसे मिळाले. पण असे काही गोष्टी केल्या आम्ही, ऑन कॅमेरा सांगणं चुकीचं आहे, की जिथं भरपूर असे ब्रँड होते की म्हणजे एखाद्या रेस्टॉरंट सुरू केलं, आम्ही व्हिडिओ केला आणि पेमेंट याच्यात रेस्टॉरंट बंद झालं. हो, असं खूप आहेत, एक नाही असे खूप आहेत. तर मग मलाच पैसे मागायला वाईट वाटायचं की बाबा याचं सगळं संपलं, आपण काय मागायचं. तर असे खूप आहेत. एक रेस्टॉरंट असं होतं वाकडच्या आसपास, मी नाव नाही सांगत, त्यांची करोडोंची इन्व्हेस्टमेंट होती लिटरली, आणि शेफ आणि पूर्ण मॅनेजमेंट आमचा व्हिडिओ केल्यानंतर 3 दिवसानंतर निघून गेलं. तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट जी केली होती ती 5-6 पार्टनर्सने मिळून केली होती. तर त्यांच्या आतले जे क्लॅशेस ऐकले तेव्हा मला 2 मिनिटं असं वाटलं की हे भयानक आहे.
सो अशा भरपूर गोष्टी जिथं आम्ही सॅक्रिफाईस केले, जिथं आम्ही 2 पैसे सोडलेले आहेत किंवा पुढच्यासाठी, की एक तर रेस्टॉरंट असं होतं, त्यांनी शॉप घेतलं, सुरू केलं, वॉफलचा बिझनेस होता. आणि आमचं अमाऊंट ठरलेलं काहीतरी ₹5,000 आधीची गोष्ट आहे. ऍक्च्युली मी त्यांना 5,000 दिल्यानंतर म्हणलं, मावशी हे असू दे, तुम्हाला लागतील. सो हे सगळं बघायला मिळतच की सगळं ते सुरूच असतं. पण ते सगळंच ऑन कॅमेरा सांगणं चुकीचं आहे, कारण ते रोजचं प्रत्येकाचं पर्सनल आयुष्य आहे. नाही, गुड. बिकॉज कसं आहे की तो इंटेन्शन जो आहे याच्या पाठीमागचा, की आपल्याला कोणाला तरी मदत करायची आहे. पैसे जरी घेतले तरी इनडायरेक्टली तुम्ही त्या बिझनेसला मदतच करतोय. आणि पैसे नाही घेतले तरीही तुम्ही इनडायरेक्टली मदतच करताय. नेक्स्ट आणि महत्वाचा प्रश्न, की तुम्ही तुमच्या पुतण्याला एवढ्या लवकरपासून या क्षेत्रात किंवा इकडे अट्रॅक्ट केलं, म्हणजे हाऊ तो या क्षेत्रात कसा आला, का तुम्ही त्याला आणलात? त्याला आणलाय, त्याला पकडून आणलाय. म्हणजे असं होतं की तो ऍक्च्युली खूप लवकर बोलायला लागला, 1.5-2 वर्षातच बोलायला लागला होता. आणि बायको डिलिव्हरीला गेली तर माझ्याकडे ऑप्शनच नव्हता काय. मला ब्रँडचं शूट करायचं होतं, तर श्रीखंडाचं एक शूट होतं. माझ्या डोळ्यापुढे तो एकटाच होता जो रिकामा होता, सगळ्यांना बाकी काम होती. तर 3 वर्षाचं पोरगं म्हटलं, याला काय काम नाही, याला आपण घ्यायचं. आणि मग तो पहिला तो डायलॉग बोलला आणि ऍक्च्युली तो डायलॉगच व्हायरल झाला. सो त्याला घेतल्यापासून आमचं चॅनल 4x स्पीडनं ग्रो झालं. ओके. आणि मग त्याला इथे काम आवडतं. तसे असे की मस्त खायला प्यायला मिळतं, फिरायला मिळतं. मला वाटतं की तो एकमेव असा माणूस 5-6 वर्षांचा जो महाराष्ट्रातले निम्मे रिसॉर्ट फिरून आलाय, 5 स्टार हॉटेल्स फिरून आलाय, सगळं करून आलाय. या मग मला वाटतं की त्याला आवडतंय आणि आम्हालाही त्याचा फायदा, तर मग सुरू आहे. आणि तो ऍक्च्युली मेंटली खूप जास्त असं शिकत चाललाय. त्याला कळतं की सबस्क्रायबर्स काय असतात, फॉलोअर काय, लोक माझ्यासोबत फोटो काढतात, ते आता माझी जबाबदारी आहे, चांगलं बोललं पाहिजे, त्याचं पेपर घेऊन प्रॅक्टिस करतं. चांगलं आहे, ते शिकतच आहे. पण हे करताना बरेचदा मराठी माणसाला अजून त्या सर्टिफिकेटचं त्याच्या आईवडिलांचा विरोध, की बाबा तो पोरगा अजून लहान आहे, मग त्याला तुम्ही आतापासूनच म्हणजे बिघडवत तर नाही ना, म्हणजे असं काही ते क्लासेस मी म्हणणार नाही, पण थोडासा विरोध होतो का? उलट तो शिकतोय. जे शिकण्यासाठी बाकीचे पालक धडपड करतात, तर माझ्या मुलांनी 4 लोकांपुढे बोललं पाहिजे, कॅमेरा पुढे बोललं पाहिजे. आता त्याची म्हणजे आई वडील, म्हणजे माझा सक्का मोठा भाऊ, त्यांना वाटणार माझ्या पोरासोबत लोक फोटो काढतात. ते आई वडिलांसाठी दुसरं काय असतं, किंवा प्राऊड मुवमेंट आहे. राजकुमार राव सोबत माझा मुलगा जो काम करतोय, किंवा ऑप्पो सारखं ब्रँड आहे, मोठमोठे ब्रँड आहे. मग मोठमोठ्या ब्रँडला एवढा लहान मुलगा पाहिजे, अजून काय पाहिजे? हीच अचिव्हमेंट आहे. ऍक्च्युली मोठं करून त्याला हेच करायचंय, यालाच तो अचिव्हमेंट समजला. क्लॅरिटी आहे त्याला आत्ताच जर मिळतंय तर ठीक आहे. आणि आपण इतकं जर का जज केलं की 6व्या वर्षी मुलांना हे नको ते नको, ऍक्च्युली सगळं जग तेच करते. ठीक आहे, एका मुलं आपण एक्सपेरिमेंट करू, काय होतंय भविष्यात. ग्रेट. पुढचा एक महत्वाचा प्रश्न असा की अनेक इन्फ्लुएन्सर्स आहेत, मी पाहतोय, चांगली चांगली मुलं आहेत, मोठ्या व्यक्ती आहेत, कॉन्टेंट छान आहे, फेस छान आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, बट दे आर स्ट्रगलिंग. सो अशा लोकांना तुम्ही हे शिकवण्यासाठी तयार आहात का, किंवा पुढे तसा काही विचार आहे का? ऍक्सेप्टन्स नाही आपल्याकडं. म्हणजे मी जर एखाद्याला म्हटलं ना की तू जे करतो ते चुकीचं आहे, तर तो 2 शिवाय मला तिथेच दिला आणि घरी पाठवून देईल. हा प्रॉब्लेम. म्हणजे मी जर म्हटलं की तू सगळं चांगलं करतोय, पण पुस्तकी भाषा नको कॉन्टेंटमध्ये, तो काय म्हणणार की नाही, आमच्या सरांनी मला हेच सांगितलेलं. सुरुवातीला मी काय म्हटलं की मी चुका करत करतच पुढे आलोय, त्यामुळे मला चुका काय करायच्या हेच माहितीये, की ही चूक आहे हेच मला कळतं. की कॅमेरा पुढे असं बसून म्हणायचं की नमस्कार, माझं नाव मनोज आणि मी पुण्यात आलोय. लोकांकडे एवढा वेळ नाही माझं इंट्रोडक्शन ऐकायला, की ठीक तू पुण्यात आलं, तू थांब, मला हे नाही ऐकायचं. किंवा आपण टेक रिव्ह्यूज करतो, फोनचे रिव्ह्यूज, आपण काय करतो की नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, मी आज नको सांगू आम्हाला हे. तू काय म्हटलंय थंबनेलमध्ये की मी तुला 15,000च्या आतले 4 चांगले फोन दाखवतो, ते दाखव. मला तुझं इंट्रोडक्शन नाही बघायचं, तू किती चांगला दिसतो मला काय नाही बघायचं, मला माझ्या कामाच्या गोष्टी सांग. हे क्रिएटरला ऐकून नाही घ्यायचं. तुम्ही एखाद्या क्रिएटरला म्हटलं ना की अरे चांगला माईक घेणं गरजेचं आहे, अरे त्यांनी 2,000च्या माईकवरती 1 मिलियन फॉलोअर्स केले, काय गरज आहे? ऐकण्याची एक क्षमता नाहीये. तुम्ही एखाद्याला म्हटलं ना की अरे एवढं मोठं स्टुडिओची गरज नाहीये, मस्तपैकी कारमध्ये चांगलं रेकॉर्डिंग होतं, अरे त्यांनी 8 लाखाचा स्टुडिओ केलाय. सो आपण प्रत्येक वेळी कम्पेअर करतो की याने काय केलंय, त्याने काय केलंय, त्याने काय केलंय. माझ्यामध्ये क्षमता काय आहे, जर मला कपडे घालायचा सेन्स नाहीये आणि मी फॅशन चॅनल सुरू करतोय, तर त्या क्रिएटर तुम्ही सांगणार काय? त्याला तुम्ही म्हणणार हे बंद कर, तुला कपडे घालता येत नाही, संपलं, इथंच सगळं संपतं. सो मी किती शिकवल, पण पुढचा जर का न्यूट्रल आहे तर मी 100% सांगाल. तो जर म्हटलं ना की हा मला हे पण ऐकायचं, हे पण ऐकायचं. कारण अनेक इन्फ्लुएन्सर्स म्हणजे हाऊ टू रन युट्यूब चॅनल अँड ऑल असे बरेचसे काही कोर्सेस घेतात. सो तसा तुमचा काही विचार आहे का? कारण तुम्ही दोघेही छान करताय आणि येणाऱ्या इन्फ्लुएन्सरला त्याचा काही फायदा होऊ शकेल. एक ऍक्च्युली आमचं ट्रायल आहे की परत 0तनं चॅनल सुरू करायचं
आणि 3 महिन्यांच्या आत्ताला 1 लाखांपर्यंत घेऊन जायचं. जर ते सक्सेसफुल झालं, ऍक्च्युअली 2 एक्सपेरिमेंट होते की बायकोचं चॅनल सुरू करायचं, ते 1 लाखांपर्यंत न्यायचं, तर ते झालं आमचं. सो अजून एक ट्राय करायचं, स्वतःला प्रूव्ह करायचं, मग करायचं. गुड, व्हेरी गुड. यानंतरचा प्रश्न असा की टेक्निकल म्हणजे या सर्वांमध्ये तुम्ही आता हे युट्यूब, इन्स्टा इकडून सगळीकडे फॉलोअर वाढवणं आणि त्यासाठीचं काही ट्रेंड फॉलो करणं, त्यासाठीचं काही विशेष ट्रेनिंग तुम्ही स्वतः घेतलं का, किंवा ते घेणं गरजेचं आहे का? नाही, ते घेणं गरजेचं नाहीये. तुम्ही असं काही ट्रेनिंग घेतलं का आतापर्यंत, वेगवेगळे काही कोर्सेस केले की बाबा इकडून मी शिकलो, मग जो व्ह्यू मिळतात, सो त्यासाठी अशी विशेष काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत किंवा कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे जेणेकरून चांगले व्ह्यू मिळू शकतील? तुमच्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? तुम्ही कुणाकडून शिकलात ना, तर तुम्ही नियमांमध्ये अडकणार. की आमच्या सरांनी हे सांगितलं होतं, हे एक वाक्य तुम्हाला संपवतं. सरांनी तुम्हाला सांगितलं त्यांच्या अनुभवावरून, त्यांच्या कॉन्टेंटवरून, त्यांच्या ओव्हरऑल सिच्युएशनवरून. कॉन्टेंट म्हणजे काय असतं की जे तुम्ही बघताय आणि तुम्हाला जे आवडते तेच कॉन्टेंट आहे. एक व्हिडिओ जर तुम्ही 5 वेळा पाहताय तर तो चांगला आहे, त्याने काय केलं तेवढंच कॉपी करायचं तुम्हाला, बस दॅट्स इट. पण सर जर म्हटलं होतं की पहिलं थंबनेल बनवा, मग कोट घाला, मग माईक लावा, मग बोला, मग अवघड आहे. कारण प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे. प्रत्येक जण टेक्निकल व्हिडिओ नाही करू शकत, प्रत्येक जण स्टॉक मार्केट नाही करू शकत. सो तुमचं कॉन्टेंट टाईप आणि तुमची थॉट प्रोसेस ही खूप मॅटर करते. टोपीवाला घरातून निघाला ही स्टोरी होती ना, याला तुम्ही जर का इथून सुरुवात केली की जग असं असतं, एक युनिव्हर्स असतं, मग पृथ्वी असते, बाई एक गाव असतं, मग गावामध्ये एक टोपीवाला असतो आणि मग टोपीवाला घराबाहेर निघतो, तर तुम्ही संपले. तुम्हाला मुद्द्यावरती यायचंय. मुद्द्यावर तुम्हाला यायला आलं तर मग तुम्हाला कशाचीच गरज नाहीये. हा, मग स्टोरी टेलिंग तुमचं आर्ट आहे. आणि स्टोरी टेलिंगचं सगळ्यात स्ट्रॉंग एक्झाम्पल मी कायम दिलेलं आहे की जेव्हा 2 बायका बोलतात ना, त्यांची चांगली स्टोरी कोण सांगत नाही. सांगत वा, सुंदर उदाहरण. की त्या ज्या चाड्या करतात ना, 1-1 तास चालतात त्या, आणि त्या सगळं पास्ट टेन्स मध्ये असतात की मी हिच्याकडे गेले, मग तिने माझ्याकडे बघितलं, मग मी तिला असं बोलले, मग हे झालं, मग ते झालं, मग बाई मी तिला असं केलं. हे जे टोनिंग आहे, हे जे इमोशन्स आहेत ना, त्या हुक करतात एकमेकांना. बरोबर. आणि हाच हुक सोशल मीडियाला पाहिजे. हे पॉइंट एकच असतो किंवा एकाच माणसाबद्दल बोलत असतात, पण 10 तास सुद्धा त्यांना कमी 10 तास पडतात. पण चालतं. काय स्टोरी टेलिंग आहे. हेच तुम्ही युट्यूबच्या हिशोबाने एकदा चेक करा बरं, की मला ती स्टोरी सांगायची पण पुस्तकी पद्धतीनं, की एक महिला होती, मग ती महिला आली, त्या महिलेनं मला असं बोललं, मग मी तिला प्रत्युत्तर दिलं, संपले तुम्ही. ती भाषा पाहिजे, ती भाषा जमली पाहिजे, ती इमोशन जमलं पाहिजे आणि तो अग्रेसिव्हनेस जमला पाहिजे. एवढंच कॉन्टेंट आहे, जास्त टेक्निकल नाही करत बसायचं याला. सो पुढे तुमचे प्लॅन काय आहेत? स्वतःला इम्प्रूव्ह करणं हाच मोठा प्लॅन आहे. की मराठीमध्ये असं काहीतरी आणणं की बॅनरला वाटलं पाहिजे की अरे हिंदी से तो अच्छा इसका कॉन्टेंट है, किंवा हिंदी से अच्छा एंगेजमेंट इसका है, उससे भी अच्छी व्हिडिओ क्वालिटी इसकी है, इससे भी अच्छा ऑडिओ क्वालिटी इसकी है. आपण महाराष्ट्रीयन आहे, आपल्याला साऊथचे सगळे पिक्चर माहिती आहेत. साऊथवाल्यांना विचारा बरं तुम्हाला मराठीतले किती माहिती, काहीच नाही माहिती. त्यांना मराठीतली गाणी पण नाही माहिती, मराठीतले ऍक्टर पण नाही माहिती, मराठीतले डिरेक्टर पण नाही माहिती. आपल्याला त्यांच्याबद्दल सगळं माहिती आहे, कारण त्यांच्याकडे क्वालिटी आहे. सो माझी इच्छा आहे की क्वालिटी. आपल्याला पंजाबी रॅप माहिती आहे, पंजाबी पोराला विचारावर मराठी रॅप माहिती आहे का, नाही माहिती. क्वालिटी. थोडक्यात आपण क्वालिटीकडे फार लक्ष देत नाहीये आणि ते द्यायला लागेल, कारण मार्केट नाहीये. चूक आपली पण नाही. असं नाही की मराठीमध्ये सिनेमे खराब आहेत. मराठीमध्ये 1000 कोटींचं मार्केट नाही तर का 500 कोटी लोक इन्व्हेस्ट करतील? नाहीच, तर नाही होणार. सो ते मार्केट बनवायला लागेल. पण मराठीमध्ये पॉप्युलेशन आहे ना, म्हणजे आज महाराष्ट्राचं पॉप्युलेशन घेतलं तर देशामध्ये एवढं मोठं राज्य आहे. इव्हन बॉलिवूड इंडस्ट्री बिलॉंग्स फ्रॉम महाराष्ट्र. इव्हन म्हणजे चलत्या या चित्रपटांची सुरुवात कोल्हापूरमधून झाली. पण ह्या सगळ्याची उगम भूमी महाराष्ट्र असताना त्याच क्षेत्रात महाराष्ट्र मागे का? ऍक्सेप्टन्स. आपल्याला पंजाबी रॅप कूल वाटतो. मी जर एखादं भजन उद्या बनवलं किंवा महाराजांचा पोवाडा बनवला आणि त्याला ईडीएमचं बॅकग्राऊंड दिलं तर सगळे मला ट्रोल करणार. आपली अपेक्षा आहे की पोवाडा त्या हलगीवरतीच वाजला पाहिजे, डफवरतीच वाजला पाहिजे, तुतारीमध्येच वाजला पाहिजे. आपल्याला व्हेरिएशन ऍक्सेप्ट नाहीयेत मराठी माणसांना. आपण बांधून घेतलेलं, आपण बांधून घेतलं हे असंच. म्हणजे तू जर मराठी माणूस दाखवतोय तर तो ब्लेझर नाही घालू शकत, तो पांढरे टोपे घालून आला पाहिजे. साऊथमध्ये एवढं नाहीच आहे. आमचा पुष्पा कसाही आहे, तो तिरपा असला तर तो हिरो आहे. आमचा मराठी हिरो तिरपा नाही होऊ शकत. हिरोची डेफिनेशन त्यानं पुणेरीच मराठी बोललं पाहिजे, प्रमाणबद्धच बोललं पाहिजे, तो गोराच असला पाहिजे, त्याचं नाक सरळच असलं पाहिजे, तर तो हिरो आहे. साऊथमध्ये नाही. साऊथ नाही सोडा तुम्ही कोणतेही बाकीच्या, अगदी कोरियन ड्रामा पण बघा. कोरियन ड्रामामध्ये विलन पण इतका चांगला असतो, हिरो एवढा चांगला असतो. अगदी हॉलिवूडमध्ये बघा, हॉलिवूडची विलन ऍक्च्युअली चांगले असतात.
सो हे सगळं जेव्हा तुटेल तेव्हा कदाचित आपण ग्रो करू. ग्रेट. आज तुम्ही कपल मिळून दोघं नवरा बायको एकत्रित कॉन्टेंट क्रिएट करतात. सो तुम्ही कपल म्हणून जो काही कॉन्टेंट क्रिएट करतात त्याचा काही फायदा आहे का तुम्हाला, किंवा त्याचा काही एक्स्ट्रा बेनिफिट्स इन्फ्लुएन्सर म्हणून भेटतो का? हा, आमच्याकडे भांडणाला दुसरे मुद्दे नाहीत, कारण आमचं कॉन्टेंटचं डिस्कशन सुरू असतं तर भांडायचं कशावरती, तो एक प्लस पॉईंट आहे. बरं, भांडलं तरी त्यात नाही कॉन्टेंटच निघतं की हा पॉईंट चांगला होता, पुढच्या व्हिडिओमध्ये वापरू, तो प्लस पॉईंट आहे. आणि आपण नेहमी म्हणतो की नवरा बायकोमध्ये संवाद पाहिजे, बायकांची अपेक्षा असते, नवऱ्याची नसते. मग संवाद म्हणजे काय, त्याच पानसट गप्पा, जेवण काय बनवायचं, याचं काय झालं, त्याचं काय झालं, याऐवजी आम्ही जे एकत्र कॉन्टेंट करतोय, एकत्र बिझनेस करतोय, तर मग आम्ही कितीही बोललो तरी ते कमीच आहे किंवा मग ते जास्तच आहे. तो एक प्लस पॉईंटच आहे. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये तुम्ही आता दोघे एकाच क्षेत्रात आहात, तर दोघे एका क्षेत्रात काम करताय म्हणून तुमच्यातली म्हणजे म्हणतो ना की नवरा बायकोतली जी भांडणं आहेत ती कुठेतरी थांबलेत, किंवा एकाच करिअरमध्ये आहात म्हणून खूपच छान, चांगलं आहे असं. भांडणाला कारण नाही उरत मुळात. तर भांडणं तेव्हाच असतात जेव्हा तुमच्या भांडणाचं प्रत्येक भांडणाचा टॉपिक आहे ना, तुम्ही चेक केला ना तर तो निरर्थक असतो. बरोबर. तू मला वेळ देत नाही म्हणजे काय असतं, वेळ देत म्हणजे काय केलं काय पाहिजे, म्हणजे प्रोडक्ट ती प्रोसेस काय की एखाद्याला वेळ देणं. शेजारी बसून तुम्ही नाही बोलत तर काय म्हणतात, तू शेजारी बसून बोलत नाहीये. लांब गेला तर तुम्ही काय म्हणणार, तू तिकडे जाऊन बसलाय, म्हणजे त्याला सोल्युशनच नाहीये. हा जागतिक प्रॉब्लेम आहे, तो काय सॉल्व्ह होणार नाहीये. सो बेटर आहे की तुम्ही एक प्रोडक्ट घ्या, प्रोसेस घ्या, काम घ्या, त्यावरती डिस्कशन करा. म्हणजे आपण श्रीमंत माणसांच्या बायका बघतो तर त्यांच्या बायका त्या पुरुषांपेक्षा भारी असतात. मग तीच ऍक्च्युअली चांगली गाडी घेऊन फिरते, ती बिझनेस डील्स करते, ती सगळं. सो महिलांना पुढे घेऊन कामाला लावा, मग त्यांना कळेल की प्रॉब्लेम काय, मग ते तुमची तक्रार नाही करणार. तुम्ही नेमकं तेच केलं. मी तेच करतो. मी स्वतः आळशी असल्यामुळे ठीक आहे, मग तू कॅमेरा पकड, तू कॅमेरा, मग ती बघते कॅमेरा सगळा. ग्रेट सर, खूप मस्त वाटलं आज म्हणजे चर्चा करून, आणि खरं तर खूप चांगलं इन्स्पिरेशन मिळालं. आज काम करत असताना, लोकांना व्हॅल्यू ऍड करत असताना अनेक काही गोष्टी समजायला मिळाल्या की जसं तुम्हाला हुक करता आलं पाहिजे, व्हॅल्यू एडिशन करूनच तुम्ही पुढे जाऊ